तर आता जो 2020चा पेपर झालेला होता सप्टेंबर 2021 मध्ये, बरोबर आहे ना, म्हणजे पाठीमागचा पेपर. तर ज्या दोन पॉसिबिलिटी असतात मुलांच्या नेहमी, की जॉग्राफी आणि पॉलिटी हे कसेही काय येतात, मार्क्स येतात. पॉसिबिलिटी असते ना कंबाईनच्या पेपरमध्ये, नेहमी पॉसिबिलिटी असते की की जॉग्राफी आणि पॉलिटीमध्ये कसं पण काय होतात, मार्क्स मिळतात म्हणजे मिळतात. पण 2020च्या पेपरनं सगळे आकडे काय केले, फेल ठरवले. म्हणजे अक्षरशः मी तुम्हाला सांगतोय की ज्यांनी खरंच प्रामाणिकपणे राज्यसेवा मेन्स दिली होती, फक्त मेन्स दिली होती राज्यसेवा, त्यांनाच पॉलिटीचे प्रश्न सुटले. हे एवढं लक्षात ठेवा. कारण जो जशाचा तसा पेपर होता, कुठला कंबाईनचा मेन्स 2020चा 2021ला सप्टेंबर महिन्यात झालेला, जे काही 10 क्वेश्चन्स होते, त्यापैकी तुम्ही 7 क्वेश्चनचे जर तुम्ही बघितले, 6 ते 7 क्वेश्चन हे जशाच्या तसे राज्यसेवा मेनच्या सिलेबसला धरून होते. म्हणजे इवन असं म्हणतायत की मला वाटते ते राहिलेले प्रश्न होते राज्यसेवेचे, तेच त्यांनी तिकडे कुठं फिरवले, कंबाईनच्या पूर्व परीक्षेला फिरवलेले होते. आणि त्यांनी पहिली एक इंडिकेशन देऊन ठेवलेलं आहे की पेपर पॅटर्न कसा पण आम्ही सेट करू, तुम्हाला फक्त तयार राहावं लागेल. आणि जे आतापर्यंत पॉसिबिलिटी होत्या की तुम्ही जर बघितले सप्टेंबरचा व्यवस्थित ॲनालिसिस करून, म्हणजे मी अजूनही 10व्या तेच म्हणतो की ज्यांनी राज्यसेवा मेन्स दिली आहे आणि मिनिमम मेन्स नाही आहे पण प्रीला उडला आहे पण तोपर्यंत मेन्स करत होता, त्या पोरांचा तो पेपरचा एक फायदा काय झाला आहे की त्यांना तो आवाका आला त्या पेपरचा. पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, कॉन्स्टिट्यूशनवर पेपर कमी होता कंबाईनचा आणि पॉलिटीवर क्वेश्चन जास्त होता. राज्य व्यवस्था म्हणतो सिस्टीम, या सिस्टीमवर प्रश्न सर्वात जास्त होते. आणि इथून आपल्याला एक म्हणजे संधी दिली आयोगाने मागची, की इथून अभ्यास करताना पारंपरिक पद्धतीने जे आहे त्याच्यावर न करता जे इम्प्लिमेंट आहे, आपली सिस्टीम जी इम्प्लिमेंटची सिस्टीम राबवते त्याच्यावर सुद्धा तुम्हाला डोळसपणे बघावं लागेल. हा त्यामागचा कारण होता. तुम्हाला काही पोरांना वाटलं असेल की असा कंबाईनचा पेपर येतोच का, तर तुम्ही फक्त सप्टेंबर 2021चा पेपर चेक करणे. म्हणजे आतापर्यंत मला वाटत नाही की एवढा कंबाईनच्या पेपरमध्ये कोणता विषय एवढा कठीण आलेला होता. तेवढा कठीण पेपर म्हणजे कोणते 10 क्वेश्चन आले होते, तर आपल्या पॉलिटीचे क्वेश्चन कठीण आलेले होते. काठिण्यपाठी म्हणता येत नाही ते, कारण वाद पण भयानक झालेले होते त्याच्यावर, की काही लोक म्हणत होते की कॅन्सल होणार आणि आयोगाने काही त्याच्यात कॅन्सल केलं नाही. कॅन्सल होण्याचा प्रश्न पण नाही आहे तो, कारण प्रश्न असे होते की तुमचे राज्यसेवा मेन्सच झाले नाही. जे मास्तर सांगत होते की, कारण त्यांनीच मेन्स कधी दिली नव्हती तर त्यांना काही ते त्याच्यावर लॉजिक लागणारच नव्हता. मग पोरांनी कॅन्सल म्हणलं तर हे पण कॅन्सल म्हणायला लागले. म्हणून तुम्हाला आधी सांगतोय, आयोगाने एक ठरवलं आहे, आम्हाला राज्यसेवा मेन्सचा क्राऊड कुठं पाहिजे, कंबाईनला पाहिजे. आणि UPSC करणारा क्राऊड आम्हाला कुठं पाहिजे, राज्यसेवेत पाहिजे. एक थिंकिंग लेवल डेव्हलप झालेला पाहिजे. बस आयोगाने हीच इंडिकेशन दिलेली आहे. आणि पुढं बघा, आता पॉलिटीत प्रयोग केला, पुढे एका सब्जेक्टवर ते काय करतील, प्रयोग करणार आहेतच. आणि हेच तुम्हाला याच्यातून बाहेर पडायचं आहे. अजून 2 महिने आहे. तुम्ही अभ्यासाची जे काही लेवल असेल ते थिंकिंग खूप वाढवा. म्हणजे एक कंडिशन अशी आहे की तुम्हाला पाठांतर जो आतापर्यंत होता की असं फिक्स आहे आणि फिक्स तसेच येतात आणि सांगतात पण तसेच, कारण शिकवायचा कंटाळा येतो पुढं की एवढी बॅच कशी लांबवायची, मग काय एवढंच कंबाईनला विचारतात, एवढंच हे होणार आहे. या डोक्याच्या याच्यातून बाहेर पडा. पहिले सगळ्यात महत्त्वाचं बेसिक कन्सेप्ट झाल्यावर जो इम्प्लिमेंट असतं आपल्या पॉलिटीचा सिस्टीम जो भाग आहे, गव्हर्नन्स भाग म्हणतो आपण त्याला, त्याच्यावर लक्षात घ्या, थोडा फोकस करायला सुरुवात करा. आणि त्याच्याशिवाय तुमचे आणि एक मार्क्स खूप गरजेचं असतात, कारण प्रत्येक पोरगा आता राज्यसेवेचा कुठं कंबाईनला पण पेपर देतोय. पहिली ही स्पर्धा खूप कमी होती, एक सीमित 5 वर्षाच्या आधीची कंडिशन होती, राज्यसेवाला राज्यसेवा करायचा, कंबाईनवाला कंबाईन, UPSCवाला जास्तीत जास्त UPSC करायचा. आता तसं राहिलेला नाही. तर एक बघा, त्यातलाच आपला पहिला प्रश्न आहे बेसिक स्ट्रक्चर बाबत होता. बघा बेसिक स्ट्रक्चर कसं असेल आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा, जसं आपल्या बॉडीचा बेसिक स्ट्रक्चर आहे, बरोबर आहे की नाही, मेंदू, हृदय, लिव्हर, लंग्स, हार्ट, किडनी, हे बेसिक स्ट्रक्चर आहे. हे तुम्हाला बदलवताच येत नाही, काढून टाकताच येत नाही. तर तशा प्रकारे आमच्या कॉन्स्टिट्यूशनचा आहे, कारण कॉन्स्टिट्यूशन हा फंडामेंटल लॉ आहे आमचा. तर हा फंडामेंटल जो काही लॉ आहे, तर हा बेसिक लॉ आहे आमच्या देशाचा. तर इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं तर आर्टिकल 13 पहिल्यांदा कळलं पाहिजे व्यवस्थित. डॉक्ट्रिन ऑफ ज्युडिशरी रिव्ह्यू याच्याबद्दल जे कन्सेप्ट सांगते, 4 आर्टिकल्स आहेत. आर्टिकल 13 क्लॉज 1, क्लॉज 2, क्लॉज 3 आणि क्लॉज 4. क्लॉज 4 मध्ये काय नमूद करते की पार्लमेंटनी, संसदेने
जर घटनेमध्ये कोणत्याही प्रकारचा जर बदल केलेला असेल कोणतेही, आणि मी तुम्हाला सांगतो विश्लेषणाचा तुम्हाला मीच बोलतोय त्याचा काही संबंध नाही. ते विश्लेषण पुण्याच्या ग्रामीण जिकडे जाते पेपर त्यांना खूप आवडते, एक एक ओढ दिलेली त्याच्यामुळे ते टाकले जाते, त्याचा आणि त्याचा काही संबंध नाही. तुम्हाला आधी सांगतोय तुम्हाला वाटते विश्लेषण घेऊन गेलं म्हणजे सगळंच काही होते, काही नाही, त्याच्यातनं माझ्या विश्लेषणाचा काही संबंध नाही. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, तर आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 13 क्लॉज नंबर 4 मध्ये काय सांगितलं आहे की घटनेमध्ये कोणती दुरुस्ती करेल तर पार्लमेंट करू शकते 368 नुसार करू शकते. पण यांनी केलेला कोणताही कायदा असेल जो घटना दुरुस्ती असेल तर हा कोणताही घटनेतल्या कोणत्याही भागाला बदल करू शकते. तोपर्यंत बेसिक स्ट्रक्चरचा वाद कधी झालेला नव्हता आणि हा उफाळून आला पहिल्यांदा, तो म्हणजे केशवानंद भारती खटल्यामध्ये. आणि याच केशवानंद भारती खटल्यामध्ये म्हणजे सगळ्यात महत्त्वाची ही जी चपराक होती ही इंदिरा गांधींनाच होती त्यावेळेस. ते खूप मोठे बदल झालेले होते त्या इंदिरा गांधींनी जे केलेले होते त्याच्यानंतर झालेला तुमचा केशवानंद भारती खटला होता. हा भारती खटल्यामध्ये जो केशवानंद भारती खटला होता या खटल्यामध्ये आणि आज बी स्पेसिफिक आपल्याला सांगता येत नाही कारण न्यायालयाने डिक्लेअर केलेलं आहे. तुम्ही मिनर्वा मिल खटला बघा 1980चा, त्याच्या आधीचा वामनराव खटला तुम्हाला नोट्स पण टाकलेले आहे, किंवा केशवानंद भारती खटल्यामध्ये स्वतः चीफ जस्टिसनं पण स्पष्ट केलेलं होतं की या कोणत्याही बेसिक कोणता स्ट्रक्चर असेल आमच्या कॉन्स्टिट्यूशनचा हा आम्ही आताच पूर्ण करणार नाही. जेव्हा जेव्हा जो आम्हाला पॉवर आहे कॉन्स्टिट्यूशननुसार आम्हाला घटनेने दिलेला पॉवर आहे कोणाला, ज्युडिशरीला, जो डॉक्ट्रिन ऑफ ज्युडिशरी रिव्ह्यू म्हणतात. हे कळायच्या आधी पहिले काय कळलं पाहिजे, सेपरेशन ऑफ पॉवर कळलं पाहिजे. ज्याला सेपरेशन ऑफ पॉवर कळते त्याला ज्युडिशरी रिव्ह्यू कळते. मग सेपरेशन ऑफ पॉवर काय म्हणते आमच्या सिस्टीमचा, तर आपल्या इथं 3 अँगल आहेत, 3 पिल्लर आहेत आमच्या सिस्टीमचे. एक्झिक्युटिव्ह सिस्टीम म्हणजे आपण कार्यकारी मंडळ म्हणतोय, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल कायदे मंडळ आणि न्याय मंडळ, हे तिन्ही एकामेकापासून काय आहेत, स्वतंत्र आहेत आणि प्रत्येकाला एक वर्क दिलेलं आहे कॉन्स्टिट्यूशनने. जे काही धोरणं असतील राबवायचे आहेत, पॉलिसी राबवायचे आहेत, जे काही राबवायचे असतील ते राबवण्याचा इम्प्लिमेंट करण्याचा अधिकार कोणाला आहे, आमच्या एक्झिक्युटिव्हला दिला आहे, सरकारला दिलेला आहे. आणि त्या संबंधित कोणताही कायदा करायचा असेल तर तो कायदा करण्याचा अधिकार कोणाला आहे, तर आमच्या संसदेला आहे. आणि संसदेने बनवलेला कायदा सुद्धा इम्प्लिमेंट करण्याचा अधिकार कोणाला आहे, एक्झिक्युटिव्ह काउन्सिलला आहे. हे झाले. आपला ज्युडिशियल रिव्ह्यू 13 काय म्हणते याच्यातच दडलेला आहे की जो कार्यकारी मंडळाने केलेला कोणताही इम्प्लिमेंट असेल, गव्हर्नमेंटने केलेले कोणतीही इम्प्लिमेंट्स असेल किंवा गव्हर्नमेंटने केलेले कोणतेही धोरणं आखलेले असेल हे घटनेला सुसंगत असले पाहिजे, घटनेला कुठेही ओव्हरलॅप होऊ नये. आणि संसदेने केलेला कायदा जरी असेल, कारण आपली प्रत्येक पिल्लर हा सार्वभौम आहे. आपल्या जसं इंग्लंडमध्ये संसद सार्वभौम आहे, ब्रिटनमध्ये USA मध्ये आपण जर म्हणलं तर ज्युडिशरी सार्वभौम आहे. आपल्या भारतात तसं नाही, सरकार पण सार्वभौम आहे त्याच्या क्षेत्रात, घटनेला पिल्लर म्हणजे घटनेच्या फ्रेममध्ये. आणि कायदेमंडळ सुद्धा सार्वभौम आहे, पण कशामध्ये, त्यांच्याच अधिकारामध्ये आणि त्यांना दिलेल्या तेवढ्याच अधिकारामध्ये. सार्वभौम म्हणजे अनलिमिटेड नाही आहेत ते. आणि ज्युडिशरी सुद्धा जे संसदेने दिलेला अधिकार आहे तेवढेच याच्यात ते काम करू शकतात, म्हणजे घटनेने दिलेले, संसदेने म्हणतोय. तर ह्या ज्युडिशरीमध्ये काय सांगितलं, यांनी केलेले कायदे किंवा एक्झिक्युटिव्ह काउन्सिलने केलेले इम्प्लिमेंट्स हे घटनेला सुसंगत आहे किंवा नाही याचा जो मोजमाप करते, घटनेला धरून म्हणजे घटनेला ओव्हरलॅप होते की नाही होत हा जो तपासण्याचा काम आहे, हाच म्हणजे डॉक्ट्रिन ऑफ ज्युडिशरी काय आहे, रिव्ह्यू आहे. आणि याच रिव्ह्यूच्या पॉवरनुसार म्हणजे आपल्या त्यावेळेच्या केशवानंद भारती खटल्यामध्ये जो आपण म्हणतो सगळ्या भारतातला आतापर्यंत सगळ्यात मोठा काय होता, बेंच होता. तर लक्षात घ्या याच बेंचमध्ये सगळ्यात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला की आर्टिकल 13(4) हा घटनेनुसार सुद्धा काय अवैध आहे. म्हणजे घटनेचा जो बेसिक स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये पार्लमेंट असो किंवा अजून कोणती पॉवर बनवली असेल ती काय करू शकणार नाही, कायद्याने असो, कोणती नॉर्मल कायदे असतील किंवा घटना दुरुस्ती कायदा असतील, स्पेशल जो काय म्हणतो आपण, हा जरी असेल तो कधी घटनेला ओव्हरलॅप करू शकणार नाही. आणि असा केलेला कायदा कोणतीही घटना दुरुस्ती ही घटनेला सुसंगत नाही म्हणून ज्युडिशरी काय करू शकते, त्याला सर्वोच्च न्यायालय नल अँड वाईड करू शकते. अशा प्रकारचा निर्णय केशवानंद भारती खटल्यात सांगितलं. पण बेसिक स्ट्रक्चर कोणता आहे हा तिथं कुठं स्पष्ट केलं नव्हतं. त्यांनी एवढंच सांगलं होतं की बेसिक स्ट्रक्चर काय आहे हे ज्युडिशरीचा जो ज्युडिशरी रिव्ह्यूनुसार सर्वोच्च न्यायालयाला जो अधिकार मिळाला ते जे काही निर्णय येतील तशा वेळेस ते काय करेल, स्पष्ट करतील येणाऱ्या काळामध्ये. मग आपण इथून बघितलं वामनराव खटल्यामध्ये स्पष्ट केलं आहे की केशवानंद भारती खटल्यानुसार काय जो बेसिक स्ट्रक्चर सांगितलेला आहे तो असेलच. आणि याच्यानंतरच्या सगळ्या गोष्टीला इथून प्रत्येक सिस्टीमला काय होणार, त्या लागू होणार हे सांगितलं होतं. त्यामध्ये आपण बघू बेसिक स्ट्रक्चरचा भाग कोणता आहे, म्हणजे विविध निर्णयामध्ये जे काही सांगितलं आहे देशाची एकता व अखंडता ही आहेत बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे. ही स्टेटमेंट बरोबर आहे.
एकता आणि अखंडता, बरोबर आहे. नंतर राज्य व्यवस्थेचे सार्वभौमत्व, बरोबर आहे, बेसिक स्ट्रक्चर आहे. सार्वभौम आहे ना भारत, बेसिक स्ट्रक्चर आहे. लोकशाही हा सुद्धा आमच्या घटनेचा काय आहे, बेसिक स्ट्रक्चर आहे. पण तुम्हाला माहिती आहे सोशलिस्ट हा बेसिक स्ट्रक्चर सांगितलेला नव्हता आणि आता सध्या वादग्रस्त आहे, कारण त्याच्यावर आता काय मांडलेलं आहे, विधेयक मांडण्यात आलं आहे, म्हणून तो जाणून बुजून तो टाकण्यात आला यावेळेस. म्हणजे बघा आपला आयोग तसंच करते, ज्यावेळेस पेपर सेट होते करंटच्या कुठंतरी बघते, तुम्हाला दिसत नाही तो करंटमध्ये पण कुठंतरी त्या लिंकमध्ये नेऊन ठेवते, तर तोच आहे समाजवाद होऊ शकत नाही, धर्मनिरपेक्ष आहे, आपला बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे. 2013ला सुद्धा ते सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं धर्मनिरपेक्ष हा आपला बेसिक स्ट्रक्चरचा काय आहे, भाग आहे. त्याच्यामुळे काय झाला, बी हा पर्याय आपण इथं चुकीचा ठरवतो. नंतर रूल ऑफ लॉ ज्याला काय म्हणतो आपण, कायद्याचं काय राज्य, तर यस याच्यावरच प्रश्न आला होता. कंबाईनला 2020ची परीक्षा 21ला झाली आणि अख्खा 90% सगळे कार्यकर्ते म्हणायला लागले होते क्लासेसवाले, हा प्रश्न काय होणार, कॅन्सल होणार, पहिले मेन्स द्यावा लागते, जो मास्तर सांगते त्याला मिनिमम, आणि हा वर्ग खूप जास्त आहे जो मेन्स न देणार आहे, कंबाईन पण मेन्स न देणार आहे, त्याच्यामुळे यांचे फॉलोअर जास्त आहेत. अरे बरोबर आहे की नाही आहे, फॉलोअर जास्तच असणार नाही यांचे, कारण हा गट्टा खूप आहे, हाजी हाजी करणार, कारण भक्ताचं प्रमाण तसे वाढलेलंच आहे. तर हाच एक सगळ्यात मोठा कारण आहे. आणि मला टार्गेट करण्यात आला होता त्यावेळेस, हा कुठून आला म्हणणे सांगणारा, कसं काय कॅन्सल होत नाही, मी एक्सप्लेनेशन सुद्धा दिलेलं होतं 2-3 क्लासमध्ये का कॅन्सल होत नाही दुसऱ्या दिवशी. तर लक्षात घ्या भारतामध्ये रूल ऑफ लॉ आहे, कोणतीही इम्प्लिमेंट करायची असेल आपल्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलला तर त्याला कायद्याचा काय पाहिजे, आधार पाहिजे. म्हणजे कोणत्याही गव्हर्नमेंटना कोणतीही गोष्ट करायची असेल तर त्याला आधार कशाचा पाहिजे, कायदा. आणि कायदा कोण करून देते, संसद. म्हणजे एक प्रकारे कार्यकारी मंडळावर नियंत्रण कोण ठेवते, कोण ठेवते, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, म्हणजे कोण, आपली पार्लमेंट ठेवते. सेम प्रश्न होता तो, सेम जसं, आणि काही डोका लावायची गरज नव्हती. एखाद्या पोरांनी थोडा जरी अभ्यास केला असताना तरी त्यांना कळत होता तो उत्तर. तर ठीक आहे, कायद्याचं राज्य हा बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे. आणि न्यायालयीन पुनर्विलोकन हेच 1973ला कोणी सांगितलं होतं, तर केशवानंद भारती खटल्यामध्ये. कारण न्यायालयाला जो यांनी केलेले जे काही कायदे असतील संसदेने आणि कार्यकारी मंडळाने केलेले इम्प्लिमेंट्स असतील हे घटनेला सुसंगत आहे किंवा नाही, म्हणजे यालाच ज्युडिशरी रिव्ह्यू म्हणतात. आणि हाच आमच्या घटनेनी मूलभूत आमचा आम्हाला दिलेला आहे, तोच म्हणजे न्यायालयीन पुनर्विलोकन. मग हा सुद्धा बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे असं स्पष्ट केलेला होता. त्यामुळे अ क ड हे पर्याय आपण योग्य ठरतात. ब एवढंच चुकीचं आहे, सार्वभौम लोकशाही हे आहेत बेसिक स्ट्रक्चरचा भाग, परंतु समाजवादी नसल्यामुळे आपण तो चुकीचं ठरवतो. अ क ड जो काही पर्याय असेल तो बरोबर आहे. ठीक आहे, चला नंतर खालील विधाने तपासा, योग्य पर्याय निवडा. देशात राजकीय लोकशाहीची स्थापना करणे हे मार्गदर्शक तत्वाचे उद्दिष्ट आहे. आता मी कालच्याच राज्यसेवेच्या टेस्टला स्पष्ट केलं आहे, म्हणजे सांगितलं आहे. DPSP ही जी आहे, ही DPSP आम्ही, म्हणजे हा आज देश कोणाचा आहे, आमचा आहे. हा कॉन्स्टिट्यूशन सुद्धा कोण लिहिले आहे, आम्हीच लिहिले, आमच्या पूर्वजांनी लिहिलेलं आहे, बरोबर आहे की नाही आहे. मग लक्षात घ्या, जे काही आपण बघितली सिस्टीम 5 पासून सुरुवात होते. आपल्या सिस्टीमला सुरुवात कुठून होते, 5 पासून. 5 6 7 तर सध्या काही नाही आहे सध्या आता, पण 8 9 हे सुद्धा सिस्टीमच आहेत ना सगळे. हे जे काही सिस्टीम असेल या सिस्टीमनी आमच्या जनतेसाठी, म्हणजे आमच्या भारतीय जनतेसाठी असे कोणते धोरणं, कोणते पॉलिसी, कोणते कायदे राबवावे ज्याच्यामुळे आमच्या जनतेचं काय होणार, कल्याण होणार, वेलफेअर होणार, याचा मार्गदर्शन आम्ही आमच्या घटनेच्या भाग 4 मध्ये आम्ही मार्गदर्शन सिस्टीमला केलं आहे. म्हणून त्याचं नाव काय आहे, मार्गदर्शक तत्वे. म्हणजे हे जे प्रिन्सिपल्स आहेत, हे फिलॉसॉफी आहे. आम्ही कोणाला सांगतोय, सरकारला, सिस्टीमला सांगतोय. जी काही फेडरेशन सिस्टीम असल्यामुळे आपल्याकडे अँगल दोन्ही पण आहेत, तर लक्षात घे, जी काही सिस्टीम असेल आमच्या देशात या सर्व सिस्टीमला सांगतोय, आमच्यासाठी तुम्हाला जे जे काही विषय दिलेले आहे, जे जे काही तुम्हाला मर्यादा दिल्या आहे, त्या मर्यादेत राहून तुम्ही आमच्यासाठी कोणते धोरण राबवावे, कोणत्या पॉलिस्या राबवाव्या, कोणत्या इम्प्लिमेंट्स कराव्या ज्याच्यामुळे आमचं काय होणार, वेलफेअर होणार, काय होणार, कल्याण होणार, याचं मार्गदर्शन केलं. म्हणून त्याला म्हणतात मार्गदर्शक तत्वे. आणि ही सगळ्यात महत्त्वाची राजकीय जे काय म्हणतो आपण, राजकीय लोकशाही, म्हणजे लोकशाही जे म्हणतो राजकीय पॉलिटिक, ही ऑलरेडी कशामुळे आली आहे, आपल्या राईट्समुळे आलेली आहे. ते राईट्समुळे आले आहेत ना, तुमच्या फंडामेंटल राईट्स असो किंवा इतर राईट्स असो, घटनेतल्या इतर ठिकाणचे राईट्स आहेत, त्याने मिळालेले आपल्या राजकीय अधिकार. परंतु आमचा वेलफेअर राजकीय अधिकार तर प्राप्त झाला आहे, पण मेन जो इश्यू आहे आमचा स्वतंत्र झाल्यानंतर पण तो राहणार आहे कोणता, सोशली अनडेव्हलपमेंट आणि काय आपलं इकॉनॉमिक अनडेव्हलपमेंट, ते दूर करायचे आहे. याचंच मार्गदर्शन आम्ही कोणाला केलेलं आहे, सरकारला, म्हणजे सिस्टीमला. सरकार म्हणजे एकच गोष्ट नाही, सिस्टीमला केलं आहे. म्हणून लक्षात घ्या, हा पहिला पर्याय चुकीचा ठरू शकते, कारण इथं राजकीय लोकशाही जे आहे तर इथं काय पाहिजे, सामाजिक आणि काय आर्थिक ही, आणि राजकीय तर ऑलरेडी फंडामेंटल राईट्स आणि इतर राईट्समुळे मिळतो आहे आपल्याला. ठीक आहे, महाराष्ट्र तत्व हे सकारात्मक आहे, सिंपल आहे.
कारण आम्ही त्यांना करा म्हणतो, काही करू नका असं म्हणलंय का काही? DPSP मध्ये आपण जर बघितलं भाग 4 मध्ये आम्ही उलट सिस्टीमला सांगितलं आमच्यासाठी काय काय करायला पाहिजे. म्हणजे हे एक प्रकारचं काय आहे, सकारात्मक आहे, पर्याय बरोबर आहे. मार्गदर्शक तत्वे कायद्याची घटनात्मक वैधता ठरवण्याच्या न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या प्रक्रियेत न्यायालयांना सहाय्यभूत ठरतात. आताच सांगितलं, जी काही सिस्टीम आमच्यासाठी धोरणं राबवते, कायदे राबवते, जे जे सिस्टीम करणार आहे त्याच्यानुसार ते घटनेला सुसंगत आहे किंवा नाही आहे. अरे बरोबर आहे ना, एखादी पॉलिसी ही भाग 4ला सुसंगत आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? न्यायालयाला आहे ना. म्हणजेच काय आहे ते ज्युडिशरी रिव्ह्यू आहे. क्लिअर झाला? तर ठीक आहे, ब आणि काय आहे क हा पर्याय इथे बरोबर येतो. नंतर आहे पर्याय नंबर प्रश्न नंबर 3. घटनेतील बघा नाही झाले आज पूर्ण, मी व्हिडिओ टाकणार, जेवढे होणार तेवढे व्यवस्थित होऊ द्या, पळवा पळवीला काही अर्थ नाही. आणि मलाही माहिती आहे राज्यसेवेचे पोरं 2चा पेपर असेपर्यंत विश्लेषणाला बसले राहतात. यालाच म्हणतात पेशन्स. तुम्हाला अजूनही सांगतो, हे प्रयोग जर स्वतःवर केले नाही पेशन्सचे तर कोणीतरी येऊन असेच पेशन्स पकडून निघून जाईल. तुम्हाला सांगतो, हे काहीतरी तत्व तुम्हाला पाळावंच लागणार आहे. ठीक आहे, तर राज्यघटनेच्या कोणते कलम, तसं पाहिलं तर आपण कलम लिहत नाही, ते अनुच्छेद आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा. ओरिजिनल जर विचार केला तर कलम याचा अर्थ सेक्शन्स होते. सेक्शन आणि अनुच्छेद दोन्हीचा अर्थ वेगवेगळा आहे. तर लक्षात घ्या, आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये कुठेही कलम किंवा सेक्शनचा अर्थ विशद केलेला नाही आणि कुठेही नाही आहे. USA कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे सेक्शनची तरतूद, आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये नाही आहे. आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये भाग नंतर म्हणजे पार्ट नंतर चॅप्टर आणि चॅप्टर नंतर डायरेक्ट आर्टिकल नंतर म्हणजे सब क्लॉजचे पुन्हा सब क्लॉज अशा प्रकारची तरतूद केलेली आहे. ठीक आहे, तर कलम केंद्र व राज्य यांच्यामधील प्रशासकीय संबंधाविषयी तरतूद आहे. बघा, प्रशासकीय संबंध असो, कायदेशीर संबंध असतो, वित्तीय संबंध, तिन्ही तरतूद आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं कोणाचं वैशिष्ट्य, उद्या प्रश्न फिरवलं हे कोणाचे वैशिष्ट्य आहे, ते फेडरेशन सिस्टीमचं आहे. कारण आमच्या भारतामध्ये युनियन सिस्टीम आणि कोणाची स्टेट सिस्टीम, कारण आमच्या भारतात कोणती सिस्टीम आहे, फेडरेशन सिस्टीम आहे. आणि फेडरेशन भारत फेडरल नाही आहे, पण भारतामध्ये काय आहे, फेडरेशन सिस्टीम आहे. आणि फेडरेशन 80% फेडरेशन आहे आपल्या भारतात. तर लक्षात घ्या, 80%च्या जवळपास आहे. तर या फेडरेशन सिस्टीममुळे काय झालं, जो युनियन पण असू शकते आणि काय असू शकते, राज्य. म्हणून आपण केंद्र शब्द वापरत नाही आपल्या डॉक्युमेंटली. कोणता वापरतो, युनियन शब्द वापरतो. केंद्र म्हणजे एक विशिष्ट प्रदेश नाही आपल्या भारतासाठी केंद्राचा वेगळा, तर हा युनियन म्हणजे त्यांच्या विषयातले कायदे संपूर्ण भारतातच काय होतात, लागू होतात, जे काही तरतुदी असतील ते. तर मग या युनियन सिस्टीम जी काही सांगितली आहे आणि स्टेट सिस्टीम सांगली आहे फेडरेशन सिस्टीममध्ये, तर या दोन्ही सिस्टीम सांगल्यामुळे दोन्ही सिस्टीमचे काम सारखेच असतात. मग यांना त्यांचे विषय दिलेले आहेत. मग आपण म्हणतो प्रशासकीय विषय, किंवा आपण त्याला दुसरे म्हणतो कायदेविषयक विषय, आणि तिसरा वित्तीय विषयक. हे दोन्ही चॅप्टर म्हणजे पार्ट आपले जे बघितलो आपण फेडरेशन सिस्टीमचे, यालाच म्हणतो सेपरेशन ऑफ पॉवर, जे काही स्टेट आणि कशामध्ये युनियनमध्ये करून ठेवलेले आहे. तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर भाग 11 आणि भाग काय 12, कारण भाग 9 पर्यंत ऑलरेडी काय सिस्टीम आहे, 5 पासून 9 पर्यंत, 9A पर्यंत, आणि 10 शेड्यूल एरिया आणि काय शेड्यूल ट्रायबल एरिया याच्याबद्दल दिली आहे. आणि 11 डायरेक्ट आणि 11 मध्ये कायदेविषयक तरतुदी आहेत. म्हणजे कायदेविषयक तुमच्या अधिकाराची विभागणी केलेली आहे. आणि प्रशासकीय विभागणी कुठे दिलेली आहे, तर तुमच्या 11 मध्येच दिलेली आहे. आणि 12 मध्ये वित्तीय काय दिली आहे, सेपरेशन दिलेलं आहे. तुम्ही कोणत्या कोणत्या विषयात कोणते आर्थिक अधिकार असतील. तर 11 मधलं जर आपण बघितलं तर सुरुवातच होते कायदेविषयक कशाने, अधिकारांनी. म्हणजे कोणते विषय कोणाकडे असतील आणि कोणते विषय कोणाकडे असतील. त्यामुळे 245 पासून सुरू होते कायदेविषयक अधिकार. 245 ते 200 किती 55 जे थोडे कठोर आहेत. 3 सूच्याची तरतूद करण्यात आलेली आहे, युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट आणि 3 नंबरची कॉन्करंट लिस्ट. तिन्ही सूच्या याच्याबद्दल प्रश्न जास्त पाठवलेले आहे. हे तिन्ही सूच्या काय केले आपण, तर सगळ्या तिन्ही सूच्या म्हणजे आपल्या कॉन्स्टिट्यूशननी तिन्ही सूच्यांमध्ये विषय काय केले आहे, डिवाइड केलेले आहे. मग जे काही विषय दिलेले आहेत त्या विषयावर त्यांना काय करण्याचा अधिकार आहे, कायदे करण्याचा अधिकार आहे. ठीक आहे, नंतर 268 ते 292 हा डायरेक्ट भाग कितीचा आहे, 12चा आहे. भाग 12चा आहे. आणि इथं वित्तीय काय आहेत, अधिकार आहेत डिवाइड केलेले. नंतर 256 ते 263 मध्ये काय दिलेले आहे, तर आपले प्रशासकीय दिलेले आहेत. म्हणजे प्रशासकीय म्हणजे तुम्हाला म्हणजे राज्यसेवेला मी सांगितलं होतं, तर प्रशासकीय म्हणजे काय, तर कधीही आता बघा हायवे गेलेला आहे, तर हायवे कुठून काय केंद्राचा वेगळा हायवेचा रोड नसते, वेगळा राज्य नसते त्यांचा. मग हायवे शेवटी कुठून जातो, स्टेटमधून जातो. उद्या केंद्र राज्यांना सांगू शकतो नॅशनल हायवे बनवते कोण, सेंट्रल, पण उद्या त्याची डागडुगी करायची आहे, उद्या त्याच्यामध्ये काहीतरी खड्डा खराब झालेला असेल, रस्ता खड्डे बुजवायचे असेल किंवा रोडला काही साईड रोड काढायचा असेल, तर हे जे प्रशासकीय काम आहे तर केंद्र कोणाकडे सोपवू शकते, राज्यांकडे.
असे अधिकार. आता आपल्या समजा कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत महाराष्ट्रात, तर कॅन्टोन्मेंट बोर्ड हा विषय कोणाचा आहे? केंद्राचा. पण लक्षात घ्या, उद्या तिथून आपलेच लोक जातात स्टेटचे, मग या ठिकाणी जेव्हा कंडिशन असेल तर दिवाबत्तीची सोयची कोणाला देऊ शकते? पुणे महानगरपालिकेला हे करू शकते का? तुम्ही इथं दिवाबत्तीचे जे रोड आहेत तिथून दिवाबत्ती तुम्ही बिल भरा, तुम्ही तिथं त्याची डागडुगी करा. असा प्रशासकीय काम केंद्र कोणाला सोपवू शकते? राज्यांना. म्हणजे राज्य सुद्धा कोणाला सोपवू शकते? केंद्राला, की आम्हाला हे जमत नाही, आमच्या बाहेर चाललाय आवाक्याचा, तुम्ही करून द्या का? तरी ते केंद्राला करावंच लागते तशा वेळेस. पण केंद्र राज्यावर प्रेशर टाकू शकत नाही, विचारू शकते फक्त. ठीक आहे. तर हे सगळं तीन मधला म्हणजे जो काही म्हणतो आपण इथं विचारलाय प्रशासकीय संबंध विषय, तर आपला उत्तर आहे कोणता? 3 नंबरचा उत्तर. ठीक आहे. 3 नंबर, हा 3 नंबर. ओके, चला नंतर 4 नंबरचा प्रश्न आहे, योग्य विधान ओळखा. राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयात जाण्याचा हक्क निलंबित करण्याचा अधिकार 358 अन्वये राष्ट्रपतीला दे. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचा हा जो क्वेश्चन आहे हा राष्ट्रीय आणीबाणी नॅशनल इमर्जन्सी बद्दल आहे, राष्ट्रीय आणीबाणीबद्दल आहे. 5 आर्टिकल्स खूप इम्पॉर्टंट, म्हणजे 5 आर्टिकल्स आपल्या राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित आहे. 352, 353, 354, 358 आणि 359 असे राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित काय तरतूद आहे. 352 मध्ये डायरेक्ट प्रक्रिया सांगितली आहे आणि कशा प्रकारे राबवले जाणार, इम्प्लिमेंट केली जाणार ते कुठं सांगितले आहे? 352 मध्ये सांगितले आहे. म्हणजे राष्ट्रपती आणि त्याचा कॅबिनेट, म्हणजे कॅबिनेटची लेखी मंजुरी असून कोणाला? राष्ट्रपतीला पाठवलं जाईल. राष्ट्रपती त्याच्यानंतर ती आणीबाणी उद्घोषित करू शकते. बरोबर आहे. आणि ही उद्घोषित किती महिन्याच्या आत करावं लागते? 1 महिन्याच्या. आणि पार्लमेंटने त्याला दोन्ही सभागृहांनी स्वतंत्ररित्या विशेष बहुमताने ती संमती दिली पाहिजे. तुम्हाला माहित आहे 53 काय सांगते आणि 54 परिणाम सांगते. 53 परिणाम सांगते तुमचा ज्यावेळी प्रशासकीय गोष्टीमध्ये राज्यांचे कसे अधिकार कमी होतील आणि कायदेविषयक अधिकार कसे कमी होतील हे कोण सांगते? 53 सांगते. आणि 54 का सांगते? 300 वित्तीय विषयक बाबतीत आर्थिक आणीबाणीच्या राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात वित्तीय बाबी राज्याच्या कशा कमी होतील या संबंधित 354 सांगते. आणि 358 आणि 359 मूलभूत हक्काशी संबंधित आहे. आणि 358 हा 19व्या आर्टिकलशी संबंधित, म्हणजे 19व्या आर्टिकलशी संबंधित आहे. म्हणजे या जो काही सांगितलेलं आहे, जे पहिली स्टेटमेंट आहे 358 म्हणून, तर इथं पाहिजे होता 359 आणि इथं जर पाहिजे होता किती? 358. म्हणजे 358 नुसार काय असते? मूलभूत जेव्हा राष्ट्रीय आणीबाणी लागू केले जाते त्यावेळेस आर्टिकल 19 काय होते? पुन्हा सस्पेंड होतात, डिसमिस नाही होत, काय होतात? सस्पेंड होतात. ठीक आहे. आणि 359 नुसार जेव्हा राष्ट्रीय आणीबाणी लागू केले जाते तर हे आपोआप होत नाही, तर त्यावेळी राष्ट्रपतीला आदेश कळावा लागते. फक्त 20 आणि 21 ह्या 2 आर्टिकल सोडून बाकी सगळ्या स्थगित करण्याचा अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपतींना आहे. सस्पेंड डिसमिस नाही, ते राहतात, मूलभूत हक्क तसेच राहतात. फक्त तुम्हाला त्या मागण्याचा अधिकार, म्हणजे तुमच्या हक्काचं उल्लंघन झाला तर ते पुन्हा मिळवण्याचा अधिकार काय होते? सस्पेंड होते. फक्त तेवढा, ते आहे 359. म्हणून 5 आर्टिकल्स खूप महत्त्वाचे आहेत राष्ट्रीय आणीबाणीच्या बाबतीत. आणि तुमची ते राज्याची आणीबाणी, त्याला म्हणतो घटनात्मक आणीबाणी, तिला एमर्जन्सी नावच नाही आपल्या घटनेमध्ये, तर ती आहे 355, 356 आणि 365. 355 आणि 365चाच परिणाम कोण आहे? 356 घडू शकते. ठीक आहे. तर ओके, तर या ठिकाणी दोन्हीही पर्याय काय आहे? चुकीचे आहेत. म्हणजे अ आणि ब चुकीचं आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 5 एकदम सोपी प्रश्न आहे. भारताच्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पात्र अशी व्यक्तीची सांगितलेलं आहे. बघा 300 आपण आधी म्हणलं की आपली सिस्टीम कुठपासून सुरू होते? 5 पासून सुरू होते. भाग 5 पासून सिस्टीम, आणि भाग 5चाच पहिला प्रकरण कोणाचा आहे? राष्ट्रपतीचा आहे. आणि कुठला आर्टिकल किती? 52, अनुच्छेद 52 पासून राष्ट्रपती सुरू होते. 52ला राष्ट्रपती आहे. भारतासाठी एक राष्ट्रपती असेल, हा एक शब्द खूप महत्त्वाचा आहे जो 55 मध्ये कामात येते. आर्टिकलमध्ये तुम्हाला जो कॅल्क्युलेशन व्हॅल्युएशन काढावं लागते तर ते एक नंबर याच्यावरूनच तर काढतो ना आपण सगळं, तर लक्षात घ्या. नंतर जो काही आर्टिकल आहे आपला कोणता? 53 मध्ये सब क्लॉज किती आहेत? 2 आहेत. आणि म्हणजे एक्झिक्युटिव्ह पॉवर सगळे कोणाच्या हातात असतील? राष्ट्रपतीच्या असतील. आणि आपला जो सुप्रीम कमांडर असेल तो कोण असेल? आपल्या लष्कराचा राष्ट्रपती. हे क्लॉज नंबर 2 मध्ये सांगितलं आहे. आणि 54 मध्ये आपलं काय सांगितलं आहे? राष्ट्रपतीचा इलेक्ट्रोल कॉलेज निर्वाचन गण, म्हणजे आपल्या भाषेत मतदार यादी, म्हणजे आपण आपली भाषा जर वापरली तर ज्याचा त्या मतदार यादीमध्ये काय आहे? नाव आहे, तो राष्ट्रपतीच्या इलेक्शनमध्ये काय घेऊ शकते? भाग. आणि कॉन्स्टिट्युशनली नाव काय आहे मतदार यादीला? राष्ट्रपतीच्या इलेक्ट्रोल कॉलेज. काय म्हणलं? इलेक्ट्रोल कॉलेज. आणि ह्याच्यामध्ये कोण सहभागी होते, काय होते तुम्हाला माहित आहे? लोकसभा, राज्यसभा दोन्ही सभागृहाचे फक्त इलेक्टेड मेंबर. क्लिअर झाला. आणि विधानसभेचे इलेक्टेड मेंबर. केंद्रशासित प्रदेश 3 आहेत. कोणती? जम्मू काश्मीर, पॉंडिचेरी आणि
दिल्ली यांचे कोण निर्वाचित सदस्य. हेच फक्त इलेक्ट्रोल कॉलेजमध्ये काय असू शकतात, मतदार म्हणून नाव नोंदू असू शकते. ठीक आहे. तर या संबंधित जे पात्रता आहे आपल्याला ते बघायचं आहे. ती व्यक्ती भारताचा काय असली पाहिजे, नागरिक, वयाची 30 नाही किती आहे 35, राज्यसभा लोकसभेचे निवडून आले सदस्य व्यक्ती ती पात्र असली पाहिजे. तर राज्यसभा लोकसभेचं सांगितलंच नाही. लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 नुसार काय सांगितलं आहे, केवळ आणि केवळ लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून. आता बघा आपल्याला थोडं कन्फ्युजन काय होते, लोकसभेचा सदस्य तसं नाही म्हणायचं आहे. लोकप्रतिनिधी अधिनियमला म्हणायचं काय, तर जे कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे काही दिलेले आहेत काय म्हणतोय पात्रता, त्यापेक्षा अजून एक्स्ट्रा पात्रता दिलेल्या लोकप्रतिनिधी अधिनियम मध्ये. म्हणजे जी पात्रता आधार नसावा, अनसाऊंड माइंड नसावा ज्याला म्हणतोय आपण, बरोबर आहे की नाही, अशा सारख्या ज्या काही पात्रता आहे ते कुठे दिलेल्या आहेत, प्रतिनिधी अधिनियम 1951. आणि तशाच प्रकारची पात्रता याची असावी बा. याचा अर्थ असा नाही की लोकसभेत तो निवडून जावा, असं नाहीये. जी पात्रता जी सांगितलं आहे, जो स्टँडर्ड ठेवलेला आहे 1951चा कायदा आहे, तो स्टँडर्ड राष्ट्रपतीला असायला पाहिजे असं त्यांना म्हणायचं आहे. क्लिअर झाला तो आहे. म्हणजे ही पण स्टेटमेंट चुकीची आहे. त्याने कोणतेही लाभाचे प्रॉफिट म्हणतो आपण ते, तर ही त्याच्या असता कामा नये, बरोबर आहे. मग फक्त पर्याय कोणता आहे 5व्या नंबरला, 3 अ आणि ड. ठीक आहे. नंतर आहे 91वी घटना दुरुस्ती 2003 अन्वये कोणकोणत्या तरतुदी करण्यात आलेल्या आहे. आता बघा 91वी घटना दुरुस्ती ही डायरेक्ट आर्टिकल 75(1) शी संबंधित आहे. जो सब क्लॉज आहे आमच्या कॉन्स्टिट्यूशन मधला काय 75(1). 74 कशा संबंधित आहे, 74 मध्ये सगळ्यात मध्ये 2 आर्टिकल्स आहेत. त्यापैकी एक काय म्हणते की भारताचा राष्ट्रपती पंतप्रधानाच्या सल्ल्याने काय करेल, देशाचा कारभार करेल, हे सरळ सांगितलं आहे. आणि त्याच्यामध्ये 42वी घटना दुरुस्ती झालेली आहे, एक 44वी घटना दुरुस्ती झाली आहे. त्यात एकाच आर्टिकल मध्ये किती घटना दुरुस्ती आहेत, 2 घटना दुरुस्ती आहे. की असा पंतप्रधानांच्या आणि त्याच्या मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला राष्ट्रपतींवर काय असेल, बंधन करा. हे 42वी घटना दुरुस्ती सांगते. 44वी सांगते की राष्ट्रपतीला जर असा कोणताही सल्ला दिला असेल तर राष्ट्रपती हा एकदा पुनर्विचारता पाठवू शकते. तो कायद्याची वेगळी आहे, ही कोण एक्झिक्युटिव्ह पॉवरची बोलतोय मी फक्त. आणि 75 मध्ये आपल्या पूर्ण मंत्री परिषदेबद्दल काय आहे, तरतूद आहे. जे मिनिस्ट्री काउन्सिल म्हणतो आपण त्याला, त्याच्यात कॅबिनेट पण येते. तर यांची तरतूद कशात मध्ये दिली आहे 75. आणि या 75(1) मध्ये भारताचा राष्ट्रपती लोकसभेत बहुमत प्राप्त पक्षाच्या नेत्यास काय म्हणून निवड करेल, भारताचा राष्ट्रपती लोकसभेच्या बहुमत प्राप्त पक्षाच्या नेत्यास काय म्हणून निवड करेल, पंतप्रधान म्हणून निवड करेल, अशी तरतूद देण्यात आलेली आहे. आणि याच आर्टिकल्स मध्ये 75(1) मध्ये 91वी घटना दुरुस्ती झाली आणि त्यात 2 तरतुदी करण्यात आल्या. 75(1)A आणि 75(1)B. आणि 75(1)A हे कशाशी संबंधित आहे, 15% जे एकूण लोकसभेची सदस्य संख्या आहे त्यापेक्षा 15% जास्त सदस्य कशाचे नसावा, मंत्री परिषदेचे नसावे. आणि एखादी जरी झाला असेल, तो शेवटचा जरी असेल आणि तो एक्स्ट्रा झाला असेल तरी तो नॉन कॉन्स्टिट्युशनल असेल. म्हणजे त्यांनी घेतलेला कोणताही निर्णय काय असेल, नॉन कॉन्स्टिट्युशनल असेल. ठीक आहे. तर ही आहे 75(1)A या बाबतीत आहे. नंतर राष्ट्रीय अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ऑलरेडी पहिले एकत्र होते, बरोबर आहे की नाही आहे. म्हणजे ही कोणत्या घटना दुरुस्तीने केलेलं होतं, 89वी घटना दुरुस्ती. ठीक आहे, ही माहिती आहे तुम्हाला. नंतर बघा विधिमंडळ पक्षातील 1/3 सदस्य फुटून बाहेर पडल्यास परिशिष्ट 10च्या तरतुदीपासून मिळणारे संरक्षण काय करण्यात आले, काढून टाकण्यात आले. आता बघा जे पक्षांतर बंदी आपल्या इथं पात्रतेच्या 3 कंडिशन्स आहेत आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या नुसार. पण कॉन्स्टिट्यूशन मध्ये ओरिजिनल किती आहे, एकच आहे, 100 किती 2, ज्याच्यामुळे अपात्र ठरवतो. दुसरी कंडिशन आहे 1951चा लोकप्रतिनिधी अधिनियम, याच्यानुसार अपात्र ठरतो. आणि तिसरी कंडिशन आहे आपल्यासाठी पक्षांतर बंदी, जो 91वी घटना दुरुस्ती 1985 अन्वये काय करण्यात आला होता, संमत करण्यात आला होता. आणि याच अन्वये आपल्यासाठी पक्षांतर बंदी अधिनियम काय आहे, सध्या अस्तित्वात आहे. आणि याच पक्षांतर बंदी संबंधित पुन्हा दुसरी घटना दुरुस्ती आहे, ती आताच बघितली वरची 91वी घटना दुरुस्ती. आणि 91व्या घटना दुरुस्ती अजून एक आर्टिकल्स आहे 75(1)B. जर असा कोणताही व्यक्ती पक्षांतराच्या कारणावरून जर अपात्र ठरलेला असेल तर आपल्या इथं काय कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसेल तरी तो मिनिस्टर बनू शकते. अरे बरोबर आहे ना. पण त्याला 6 महिन्याच्यात काय करावं लागते, कोणत्याही सभागृहात सदस्य म्हणून निवडून यावं लागते. पण कंडिशन काय घडलंय, असा कोणताही पक्षांतर करून आलेला व्यक्ती असेल आणि तो अपात्र ठरवला असेल तर त्या ठिकाणी काय कंडिशन सांगितलेली आहे, जोपर्यंत तो नव्यानं निवडून येत नाही तोपर्यंत तो मिनिस्टर बनण्यापासून काय असेल, अपात्र असेल, वंचित असेल. ही गोष्ट त्याच्यामध्ये सांगण्यात आली आहे. आणि अपात्र संबंधित जे कंडिशन्स आले 102 मध्ये 1951 मध्ये, या संबंधी जर कोणताही वाद झाला असेल
102लाच एक्सटेंड कोण करते? 1951चा कायदा. आणि दोघांमध्ये सुद्धा कोणापैकी जरी अपात्र ठरला असेल, अंतिम निर्णय कोण देते? राष्ट्रपती. पण पक्षांतर बंदी संबंधित जर कोणताही निर्णय द्यायचा असेल तर तो त्या सभागृहाचे प्रेसिडिंग ऑफिसर म्हणजे आपण त्याला म्हणतो पीठासीन अधिकारी देतात. आणि या पीठासीन अधिकाऱ्यांचा निर्णय हा न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेत येतात. अशा प्रकारचा सर्वोच्च न्यायालयाने काय केलं आहे? स्पष्ट केलेलं आहे. ठीक आहे. तर ही अ आणि क ही सुद्धा स्टेटमेंट काय आहे? बरोबर आहे. चला नंतर प्रश्न 7वा हा सुद्धा पार्लमेंटशी संबंधितच आहे, आपला संसदेच्या संबंधित आहे. त्यामध्ये लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 सांगितलेलं आहे. एखादी व्यक्ती अपात्र म्हणजे दुहेरी सदस्यत्व कसं प्राप्त झाल्यानंतर कसं त्याला अपात्र ठरवू शकले जाते? काय राहिलं झालं? 7वा क्वेश्चन आहे ना, बरोबर? हा. तर लक्षात घ्या, एखादी व्यक्ती एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचा सदस्य असू शकत नाही असा लोकप्रतिनिधी अधिनियमानुसार आहे. तर अयोग्य केव्हा ठरेल, म्हणजे कोणता पर्याय त्याचा अयोग्य आहे? आता बघा, कोणत्याही सभागृहाचा सदस्य असेल, लक्षात घ्या, तो एकाच वेळी म्हणजे कोणत्याही सभागृह सदस्यच नाही, एकाच वेळी दोन्ही सभागृहाचा सदस्य झाला. समजा राज्यसभेची इलेक्शन डिक्लेअर झाली आणि कोणाची झाली? लोकसभेची पण असेल, होऊ शकते ना, पोटनिवडणूक पण असू शकते आणि एखाद्या राज्याची काय असू शकते? राज्यसभेचे प्रतिनिधित्व पाठवले जाऊ शकते. ही कंडिशन राहू शकते. आणि या कंडिशन मध्ये एखादी सदस्य जर काय आला असेल, दोन्ही सभागृहात काय आला असेल? निवडून आलेला असेल, तर अशा वेळी लक्षात घ्या, तर तो जर दोन्ही सभागृहात निवडून आला असेल तर कोणत्या सभागृहाचा सदस्य होतो त्याचा कमी होतो? तर लक्षात घ्या, त्याचा राज्यसभेचा सदस्य, म्हणजे 10 दिवसात त्याने कोणत्या सभागृहात काम करायचं हे सांगायचं असते, अन्यथा त्याची राज्यसभेतील जागा काय होते? रिक्त होते. जर तो व्यक्ती एकाच सभागृहात निवडून आला, 2 जागेवरून, 2 किंवा 3 जागेवरून निवडून आलेला असेल, तर अशा वेळी त्याला किती दिवसाच्या आत? 14 दिवसाच्या आत काय करावं लागते? सांगावं लागते का मी कोणत्या सभागृहात काय करणार आहे? काम करणार आहे. अन्यथा त्याला दोन्ही जागा काय करावं लागते? गमवावं लागते. आणि जर एखादी विधिमंडळाचा सदस्य असेल आणि तो पार्लमेंटचा सदस्य म्हणून निवडून आला असेल आणि जर त्यांनी नाही सॉरी हा 14 दिवसाचे याला लागू होते, तर ठीक आहे, तर 14 दिवसात तर त्याने सांगितलं नाही मला संसदेत काम करायचं आहे किंवा लोकसभा राज्यसभा नाही तर म्हणून विधानसभा जे आहे त्याच्यात, तर जर नाही केलं त्याची कोणती जागा रिक्त होते? संसदेची जागा. तर ठीक आहे, हे कंडिशन आहे. याच्यामुळे लोकसभा असल्यामुळे हे चुकीचं आहे. इथं काय पाहिजे होता? राज्यसभा ही पाहिजे होता, म्हणून ही पहिलीच पर्याय काय आहे? अयोग्य आहे. मग बाकी सगळ्या बरोबर आहे. चला नंतर विवरणावरून समिती ओळखा. 1921 मध्ये स्थापन झालेली स्थायी ब्रिटिश काळामध्ये रीडिंग ज्यावेळेस गव्हर्नर जनरल होता भारताचा त्यावेळेस स्थापन झालेली समिती होती. स्थायी समिती मध्ये सापडते. स्वातंत्र्य काळात समिती स्थापना तत्कालीन अर्थमंत्री जॉन मथाई, म्हणजे ही समिती आहे लोक अंदाज समिती. आणि ही लोक अंदाज समिती 1950ला तुम्हाला माहिती आहे जॉन मथाई अर्थमंत्री असाच्या आधी आपले षण्मुखम चेट्टी होते, त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला, नंतर जॉन मथाई झाले, मग जॉन मथाईने एक कांड केला होता त्यांना काढण्यात आला, नंतर कोण आले? CD देशमुख आले. ओके, तर लक्षात घ्या, तर हा जो काही प्रकरण आहे तो इंदिरा गांधीचा प्रकरण होता अर्थमंत्र्यासोबत, तो तर लक्षात गाजला होता. आता काही सांगायची वेळ नाही आपली, तर लक्षात घ्या तो जॉन मथाई तो त्याच्यामध्ये या समितीने म्हणजे ही समिती होती जे अर्थमंत्री असताना, तर त्यांनी जे सुचवलेली समिती होती तीच म्हणजे कोणती आहे? लोक अंदाज समिती. आणि ही लोक अंदाज समिती ज्यावेळेस 1950ला स्थापन झाली होती तेव्हा साधारणतः 25 सदस्य होते आणि 1956 पासून किती सदस्य होते? 30 सदस्य. सगळेच्या सगळे लोकसभेचे मेंबर्स असतात आणि याच्यावर कोणताही प्रकारचा मंत्री, परिषदेतला कोणताही मंत्री सदस्य असू शकत नाही. म्हणजे डेफिनेटली अध्यक्ष हा कधीच मंत्री असत नाही आणि याचा अध्यक्ष ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर लोकसभेच्या स्पीकरला असते. आणि सगळे सदस्य हे एकल संक्रमणीय प्रमाणशील प्रतिनिधित्व पद्धतीनुसार काय येतात? निवडून येतात. कारण आपल्या भारतामध्ये इलेक्शनच्या किती पद्धती आहे? 2 आहे, प्रत्यक्ष आणि प्रत्यक्षाला आहे फर्स्ट पास पोस्ट आणि अप्रत्यक्षाला आहे एकल संक्रमणीय प्रमाणशील प्रतिनिधित्व पद्धत, सिंगल वोट ट्रान्सफरेबल जे काही म्हणतो आपण ती पद्धत. ठीक आहे, तर ही आहे. तर ही समिती नेहमी अंदाज समिती म्हणजे तीच लोक अंदाज समितीबद्दल बोलते. चला नंतर क्वेश्चन नंबर 9. तर क्वेश्चन नंबर 9 म्हणते घटनेतील भाग 14 मधील 315 ते 323 मध्ये राज्य लोकसेवा आयोगाबद्दल तरतूद आहे. बघा आपल्या घटनेमध्ये भाग 14 जो आहे तो कशा संबंधित आहे? राज्य लोकसेवा संबंधित आहे ना. अरे घटनेचा जो काही म्हणतो 14वा भाग कोणा संबंधित आहे? राज्य लोकसेवा संबंधित आहे ना. 14A मध्ये न्यायाधिकरण आहे, बरोबर आहे ना. मग लक्षात घ्या याच्यामध्ये जो संघ लोकसेवा आयोग आहे UPSC आणि राज्य लोकसेवा आयोग असेल यांच्या तरतुदी समान आहेत. एकच आर्टिकल्स मध्ये दोघांच्या काय केल्या आहेत? तरतुदी समान आहेत. ठीक आहे, म्हणून राज्य लोकसेवा आयोगाची तीच तरतूद पडते. म्हणजे पहिल्या पर्याय बरोबर आहे. आयोगाचे अध्यक्ष किंवा सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्ष असतो, बरोबर आहे. किंवा वयाची 65 वर्ष तर नाही, तर किती पाहिजे? 62. आणि UPSC ला किती आहे? 65. आणि जे अगोदर घडेल ती. नंतर तिसरी कंडिशन आहे राज्यपाल लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष नियुक्ती करतात, बरोबर आहे.
सदस्यांची आणि अध्यक्षांची नियुक्ती राज्यपाल करतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल, जे इतर मेंबर आहेत याची संख्या निश्चित आहे का घटनेत? नाही. हे निश्चित ठरवण्याचा अधिकार राज्यपालांना असतो, तिकडे कोणाला असतो? राष्ट्रपतीला. पण पदावरून 317 नुसार त्यांना काय केले जाते? दूर केले जाते. आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 317 नुसार काय केले ते? पदावरून दूर केले जाते. पण 317 नुसार गैरवर्तणूक, मिसबिहेवियर ज्याला म्हणतो आपण, या कारणावरून जर पदावरून दूर करायचा असेल तर राष्ट्रपतीला या गैरवर्तणूक खरंच झालाय की नाही याची चौकशी करण्यासाठी 145 नुसार आपल्या सुप्रीम कोर्टकडे काय करावं लागते? वर्ग करावं लागते. आणि सुप्रीम कोर्ट त्याच्यावर चौकशी करेल, मिसबिहेवियर झाला की नाही झाला. आणि झाला असेल तर तसा काय करेल? अहवाल देईल. पण तो पुन्हा राष्ट्रपतीवर काय असते? बंधनकारक असते. आणि त्यावेळेस त्यांना पदावरून दूर करता येते. म्हणजे राज्यपाल कधीच पदावरून दूर करत नाही, राष्ट्रपती करतात, पण तेही सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीवरून. क्लिअर झाला? त्यामुळे हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे. तर फक्त आपल्याला काय योग्य नसलेला म्हणते, म्हणजे आपल्याला ब आणि काय क. ठीक आहे. नंतर 10वा क्वेश्चन. फास्ट होते का? नाही ना? ओके. तर पुढील विधाने, योग्य विधाने ओळखा. तर हा काही चुकलाय का? नाही ना? ओके. हा, तर योग्य विधाने ओळखा. याच्यामध्ये काही आहेत आणि काही प्रश्न काल लक्षात आलेले होते तरी तसे ठेवण्यात आले होते जाणून बुजून, कारण थोडंसं तुम्ही कन्फ्यूज व्हावा. अरे बरोबर. आणि बघा ना, एका ठिकाणी एकच व्यक्तीचे 2 वेळा नाव लिहिले, फक्त नावात चेंज केले. आचार्य कृपलानी आणि JB कृपला, एकच व्यक्ती होता ना तो शेवटी. हे कालच लक्षात आलं होतं माझ्या, बरोबर आहे की नाही? तरीही मी म्हणलं राहू द्या तसं, सांगितलंच नाही मी यांना, जाणून बुजून तसंच ठेवायला लावलं. कारण प्रश्न कसा आहे माहिती आहे का? हेच तुमची जमलिंग झाली पाहिजे. आता तिथं पर्याय 2 तुम्हाला, एक तर पहिलाही पर्याय करू शकता, चौथाही पर्याय करू शकता. आता तो कॅन्सलच करू ना आपण डायरेक्ट तो. ठीक आहे. हा, तर हा तेवढा रागा गिगाली याची काही गरज नाही आहे. काही टेन्शन घेऊ नका. आयोग 3-3 वेळा चुका करते. अरे बरोबर आहे की नाही ना? आपण कुठंच नाही आयोगाच्या. आयोगाजवळ बाप लोक बसले असतात, पेपर सेटर जे असतात ते. काय आपल्यासारखं नाही, एका विषयात 3-3 PhD असतात. आपलं आहे का तसं? नाही. MA करायला त्रास, त्याच्यात कुठं हे करणार आहे. म्हणून लक्षात घ्या, चुका होणार आहे, चुका ठेवणे. आयोग बी जाणून बुजून कधीतरी ह्या गोष्टी करते का तुम्ही जमलिंग व्हा. बघा एवढा कठीण पेपर झालाय, कठीण झालाय, तुम्ही अभ्यासाची जेव्हा रणनीतीवर आणि एखादी सोपी प्रश्न आला ना, तुमचा विश्वासच बसत नाही हा प्रश्न सोपी आहे की नाही आहे. तुम्ही ज्या म्हणजे ज्याचा अभ्यास झाला त्याला बरं, ज्याला काही फरक पडत नाही त्याला काहीच नाही, पहिलाही प्रश्न तोच असतो, शेवटचा तसंच असतो. पण ज्यांचा अभ्यास झाला त्यांना खरं विचारा बरं. ते 10 वेळा विचार करतात, जेवढा कठीण प्रश्न सोडवत नाही तेवढा सोपी प्रश्नाला विचार करत बसतात की काय असेल काय असेल काय असेल. म्हणजे विचार करा. हे आयोग जाणून बुजून करते, पटकन एखादी सोपी 1 लाईनर टाकते आणि आपला विश्वासच बसत नाही एवढा 1 लाईनर कधी येऊ शकते बा. बरोबर आहे की नाही? मग तसंच गोष्टी असते. तुमची हीच मेंटॅलिटी तयार करायची आयोगाची. आणि आपण किती प्रश्नपत्रिका काढू, या पुण्यातल्या या महाराष्ट्रातल्या पूर्ण प्रश्नपत्रिका एकत्र केले तरीही आयोगाचे 10% पेपर आपण सॉल्व्ह करू शकत नाही. हे एवढं लक्षात ठेवा. नाही तर आमच्या प्रश्नपत्रिकेतून सगळे पडले तर ठीक आहे, आयोग पुढच्या वर्षी त्यालाच द्यायला पाहिजे पेपर सेटिंगला. ठीक आहे. तर योग्य विधाने ओळखा. आणि तुम्हाला आधी सांगतो एक महत्वाची, सचिन शेंडेची बी नोट्स असते, नोट्सवर डिपेंड राहू नका. हा धंदा बनलेला आहे नोट्सचा. आणि तुम्ही सगळ्यात जास्त नोट्स हे व्यक्तिगत असतात. तुम्हाला तुमचे नोट्स कळतात आणि तुम्ही दुसऱ्याचे नोट्स, वेळ नाहीये वाच, वेळ नाही वाच, असं 2 वर्ष ढकलणार आहे पुढं. तुम्हाला सिरियस करायचं असेल, स्वतःचीच पुस्तक, स्वतःच रेफरन्स बुक वापरावं लागेल. आणि जे रेफरन्स बुक आहे तेच तुम्हाला कायम पकडावं लागेल. अजूनही सांगतोय, हे नोट्सच्या जर तुम्ही केलं ना, एक दिवस BPL मध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या. खरंच आहे, MPC चे BPL काहीच पर्याय नाही. 10 वर्षानंतर काय करू? 10 वर्ष नाहीये, पहिलेचे लोक म्हणे 10-10 वर्षात चालत होता, आता चालू शकत नाही 10 वर्ष. दरवर्षी परीक्षा येत आहे आणि आता एकाच वर्षी 1-2 परीक्षा यायला लागल्या. बरोबर आहे ना? त्याच्यामुळे आता जास्तीत जास्त 2.5 ते 3 वर्ष हा टार्गेट असलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये बी असे नोट्स गिस करत राहिले ना फुकटचंच कामं, तर तुमचा लक्षात घ्या विषय क्लोज झाला म्हणून समजा. आणि आमच्याच नोटच्या बाहेर काहीच नाही. आता मला सांगा, याच्या बापाने लिहिली का कॉन्स्टिट्यूशन, इतिहास काय यांच्या यातून लिहिलं होतं का? मलाच हे कळत नाही ह्या गोष्टी. आमच्याच नोट्स मधून सगळं, कोणाच्याच नोट्स मधून येत नाही. मी पण काढीन तर कोणतरी 4-5 पुस्तकाचे छापखानाच असते. अरे बरोबर आहे की नाही? ही पुस्तक म्हणून रेफरन्स बुक पकडा, तुमचेच नोट्स काढा. 6 महिने वेळ लागला तरी चालेल अभ्यासाला, पण लक्षात घ्या नोट्स स्वतःचेच तयार करा. अन्यथा पुस्तक जी वापराल त्याच्यावरच काय करा, पेज जोडा आणि त्याच्यावर नोट्स तयार करा, 2 पुस्तकाचा रेफरन्स असेल तर. पण नोट्स स्वतःचे काढा. अन्यथा नाही काढले तर पुस्तकालाच नोट्स पकडा, कोणती तरी एक स्टँडर्ड पकडून. ठीक आहे. तर ही जर केलं नाही तर असं धंदा होणार, मोठा धंदा होणार. आणि लक्षात, धंदे करणारे तुम्हीच असणार. आपल्या ईस्ट इंडिया कंपनी सांगितलंय की कंपन्या किती वाईट असतात. ठीक आहे. तर नंतर 10वा क्वेश्चन, योग्य विधाने ओळखा. 69 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट 1991, दिल्ली संघराज्य प्रदेशाला विशेष दर्जा. आता बघा घटनेचा जो 8वा चॅप्टर आहे, पहिला आहे युनियन सिस्टीम,
पाचव्या नंबरच्या सिस्टीम कोणती आहे? युनियन सिस्टीम आहे ना. 6 नंबर भाग मध्ये काय? स्टेट सिस्टीम आहे. 7 नंबर मध्ये कार्यक्रम झाला. 7व्या घटना दुरुस्तीने तो अजूनही आलेला नाहीये. 8वा कोण आहे? युनियन टेरिटरी, म्हणजे जे आपण म्हणतो ना संघराज्य, जे काय संघ काय म्हणतो याला, युनियन टेरिटरी जे म्हणतोय आपण, केंद्रशासित प्रदेश. तर याच्यासाठी 300 आपल्या जे काय 200 किती 49 ते 238 239 ते 238 ते 200 किती 42 ते 42 वर रद्द झाला. आता किती आहे? हा 39च आहे. आणि 39 ए हा पॉंडिचेरीला टाकण्यात आलाय. बरोबर आहे. तर लक्षात घ्या 239 ते 200 किती 41. 42 होता, 42 वर रद्द झालाय कारण कुर्ग होता. कुर्गचा आता समावेश कशात करण्यात आलाय? राज्यांमध्ये. त्यामुळे ते काही नाहीये. मग आता आपण जर बघितला तर हा केंद्रशासित प्रदेशाचा जो काही आहे इशू, त्यामध्ये पॉंडिचेरी आणि कोणाची दिल्लीची तुलना केली तर दोन गोष्टी लक्षात ठेवा. पॉंडिचेरी हे घटनात्मक त्यांचे हे नाहीये, काय म्हणतोय, त्यांचे सदस्य म्हणजे तिथले विधानसभा आणि कोण तिथला मंत्रिमंडळ हा घटनात्मक नाही आहे, तो आहे कायदेशीर आहे. जो कोणती घटना दुरुस्ती? 14वी घटना दुरुस्ती 1900 किती 62 अन्वये 239 ए हे घटनेत टाकण्यात आले. आणि या 239 ए अन्वये पॉंडिचेरीसाठी विधानसभेची सदस्य संख्या आणि त्यांची मंत्रिमंडळाची तरतूद हे करण्याचा अधिकार संसदेला सोपवला होता. आणि त्या संसदेने या 239 ए च्या अधिकाराचा वापर करून एक कायदा पास केला, केंद्रशासित प्रदेशाचा अधिनियम 1900 किती 63. आणि त्या कायद्यान्वये पॉंडिचेरीसाठी 30 सदस्यांची तरतूद आहे आणि किती मंत्रिमंडळाची तरतूद आहे. तर लक्षात घ्या. पण तुम्ही तेच दिल्लीचं बघितलं तर दिल्लीसाठी जे काही घटना दुरुस्ती झाली होती 69, तर ही घटना दुरुस्तीनुसार डायरेक्ट किती टाकलेलं आहे? 339 डबल ए आणि 339 ए बी टाकण्यात आलाय. आणि 339 डबल ए मध्येच नमूद आहे डायरेक्ट काय? दिल्लीसाठी 70 सदस्याची एक विधानसभा असेल आणि त्या 70 सदस्यापैकी 10% काय असतील? मंत्रिमंडळ असतील. आणि हे मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ याची निवड राष्ट्रपती करतील आणि राष्ट्रपती त्यांची काय म्हणजे बाकी मंत्र्यांची काय करतील? निवड. हे कुठे सांगितलंय? 239 डबल ए मध्ये. म्हणजे उद्या सदस्य संख्या बदलावायची असेल दिल्लीची तर काय करावं लागेल? घटना दुरुस्ती. पण उद्या पॉंडिचेरीची 30 करायची असेल तर घटना दुरुस्ती करायची गरज आहे का? नाही. तर ती काय असेल? तर एक साधी दुरुस्ती असेल, विधेयक असेल तो साधा, म्हणजे सामान्य विधेयकाप्रमाणे जाईल. ठीक आहे, हेच सांगायचं होता. दोघांमध्ये फक्त फरक लक्षात ठेवा. तर 10 नंबरचा जो क्वेश्चन आहे, योग्य विधान दिल्लीसाठी विशेष दर्जा देण्यात आला. बरोबर आहे. 339 डबल ए नुसार काय ठरवण्यात आलेलं आहे? दिल्लीचा राष्ट्रीय राजधानी राज्य क्षेत्र करण्यात आलेला आहे. बरोबर आहे. पुदुच्चेरीची विधानसभा सदस्य संख्या 30 आहे, दिल्लीची. बरोबर आहे. त्यामुळे हा चुकीचा आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्याची नियुक्ती राष्ट्रपती करतात. बरोबर आहे. आणि काय क बरोबर आहे. चला नंतर क्वेश्चन नंबर 11, मूळ घटनेत न्यायाधिकरणासंबंधित तरतूद नाही. स्टेटमेंट बरोबर का चूक आहे? आणि बघा न्यायाधिकरण हा सुद्धा चॅप्टर तसं पाहिलं तर राज्यसेवा मेनचा आहे. जो प्रशासकीय कायदा आहे तुमचा, कोणता? प्रशासकीय कायदा राज्यसेवेचा मेनचा, त्यांचाच हा घेतलेला. त्याच्यात एक छोटासा पार्ट आहे हा जो काय तो न्याय ट्रिब्युनल्स म्हणतात. आणि ट्रिब्युनल्स हा सेपरेशन ऑफ पॉवरला टार्गेट करणारा चॅप्टर आहे. म्हणजे आपल्या भारतात सेपरेशन ऑफ पॉवर आहे म्हणतो आपण, पण लक्षात घ्या सेपरेशन ऑफ पॉवर म्हणजे न्यायाचा अधिकार, न्याय देण्याचा अधिकार फक्त कोणाला आहे? न्यायालयाला आहे. अरे बरोबर आहे ना. कायदे करण्याचा अधिकार कोणाला आहे? कायदे मंडळाचा आहे. आणि सरकार चालवण्याचा आणि प्रशासन करण्याचा इम्प्लिमेंट करण्याचा अधिकार कोणाला आहे? कार्यकारी मंडळाला आहे. पण जेव्हा कार्यकारी मंडळ गव्हर्नमेंट न्याय देण्यासंबंधित अधिकार वापरत असेल तर सेपरेशन ऑफ पॉवरला धक्का लागला की नाही लागला? आणि तोच कोण लावते? न्यायाधिकरण, ट्रिब्युनल्स लावते. आणि हे ट्रिब्युनल्स काय आहे? ते हे ट्रिब्युनल्स असतात. आणि हे काही भारतातच आहे ना, USA इंग्लंड या देशामध्ये सुद्धा सेपरेशन ऑफ पॉवर 100% नाही आहे. तुमच्या इथं त्याच्यामध्ये सुद्धा काही न्यायिक अधिकार सरकारकडे असतात. तर ज्यावेळेस आपल्याकडे 3 सिस्टीम आहे, तिन्ही सिस्टीमचे कर्मचारी वेगवेगळे असतात. आपल्याला वाटते सगळेच गव्हर्नमेंट सर्वंट असतात. आपला मित्र एखादी लागतो न्यायालयामध्ये तर आपण डायरेक्ट म्हणतो तो काय झाला आता गव्हर्नमेंट सर्वंट. चुकीचे आहे, तो ज्युडिशरी सर्वंट असतो. अरे बरोबर आहे की तो ज्युडिशरी सर्वंट. कारण प्रत्येक सिस्टीम एकामेकापासून काय आहे? वेगळी आहे. फक्त गव्हर्नमेंटच्याच 90% गव्हर्नमेंटचे सर्वंट असतात. आणि तेच गव्हर्नमेंटचे सर्वंटसाठी न्यायाधिकरण भारतातला लागू आहे. मूळ घटनेत नव्हता. 42व्या घटना दुरुस्ती 1976 अन्वये इंदिरा गांधी टाकलेला होता. राजीव गांधीच्या काळात त्याच्यासाठी काय झाला? कायदा झाला. तर हा काय आहे? तर सरकारचे जे काही कर्मचारी असतील, फक्त लष्करी वेशातले असलेले कर्मचारी सोडून बाकी सगळे सिव्हिल, या सगळ्या कर्मचाऱ्यांचा जो सरकार सोबतच वाद होते, नियुक्ती संबंधित, ट्रान्सफर संबंधित, पेन्शन संबंधित, ग्रॅज्युएटी संबंधित, वाढी संबंधित, सस्पेन्स संबंधित, डिसमिस संबंधित जे काही वाद होणार आहेत ते वाद न्यायालयात जर गेले तर तुम्हाला माहित आहे निर्णय तेव्हाच लागेल जेव्हा रिटायरमेंट येईल. चान्सेस आहे.
मग हा सुद्धा एक अन्याय आहे. मग त्याच्यामुळे काय केलं, याच्यावर लवकरात लवकर निर्णय लागावा, त्यामुळे हा न्यायाधिकरण यामध्ये सांगितलं 339 सॉरी 14 घटनेमध्ये नव्याने टाकण्यात आले. याच्यानुसार 2 आर्टिकल्स घटनेत टाकण्यात आले, 323A आणि 323 काय बी. आणि 323A मध्ये सांगण्यात आलं आहे की संसदेला अधिकार देण्यात आलाय की अशा प्रकारचा लवकरात लवकर तात्काळ निर्णय लागावा, यासाठी काय करण्याचा अधिकार, न्यायाधिकरण स्थापन करण्याचा अधिकार आम्ही कोणाला देतो, संसदेला. आणि संसदेने हा अधिकार 323A नुसार वापरून 85 ला प्रशासकीय न्यायाधिकरण अधिनियम 1985 राजीव गांधीने काय केला, संमत केला. आणि या कायद्यान्वये केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाची स्थापना झाली, ज्याला म्हणतो तुम्ही कॅट म्हणता, सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काय ट्रिब्युनल, असं काय वापरतं, त्याला शब्दप्रयोग करता. आणि अशाच प्रकारचं न्यायाधिकरण राज्यांनी मागणी केली तर केंद्र सरकार स्थापन करू शकते. म्हणजे मला सांगा, हे जो काही न्यायाधिकरण कॅट आहे, सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल, हा ट्रिब्युनल घटनात्मक आहे का, नाही आहे. तो कसा आहे, वैधानिक आहे का, नाही आहे. सरकारनं स्थापन केलेला आहे. क्लिअर झाला. त्याच्यामध्ये IAS सोबतचा वाद, IPS सोबत, कोण आहे IAS IPS IRS कोणी असो, यांचा जर वाद झाला असेल राज्य शासनासोबत सुद्धा, तर तो कुठे जाते, कॅट मध्ये जाते. तुमचा वाद असेल कोणता MPC चा, तो वाद जर असेल तुम्ही कुठे जाता, मॅट मध्ये जाता. मॅट मध्ये तो ओरिजिनल शब्द आहे सॅट, स्टेट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल. आणि आता आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये तो काय झाला, महाराष्ट्र ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल. आणि अशा प्रकारे तो 1991 ला काय झाला होता, स्थापन झाला होता महाराष्ट्रात. ठीक आहे. तर या संबंधीची तरतूद होती. प्रश्न नंबर 11 संबंधित तरतूद. आणि याच्यात म्हणतात बरोबर विधान ओळखा. पहिली स्टेटमेंट तर बरोबरच आहे. 42वी घटना दुरुस्ती 1996 ला झाली का, 76 ला. न्यायाधिकरणात शीर्षक टाकून 15A आहे का, 14A आहे. ठीक आहे. नंतर बघा, म्हणजे बी चुकीचा आहे. केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाची स्थापना 1990 मध्ये करण्यात आली. 90 मध्ये केली का, 85 लाच केली, 1900 राजीव गांधीच्या काळात. ओके. म्हणजे फक्त कोण बरोबर आहे, ए बरोबर आहे. चला नंतर ब क्वेश्चन, जो यावेळेचा पेपरला त्यानुसार थोडं टाकण्याचा प्रयत्न केला. न्यायालयीन आता मी याची तुम्हाला सांगितलं, न्यायालयीन पुनर्विलोकन ज्युडिशरी रिव्ह्यू याचा उगम, याचा पाया कोणत्या देशामध्ये पहिल्यांदा घातल्या गेलेला आहे, अशा प्रकारचा हा क्वेश्चन आहे. तर तुम्हाला माहिती आहे जॉन मार्शल हे याचे जनक मानले जाते, जे कुठले होते, USA चे सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस असताना त्यांनी हा पाया घातला म्हणतो आपण 1803 च्या दरम्यान. जो खटला होता मार्बरी मॅडिसन, हा जो खटला होता त्या खटल्यामध्ये, म्हणून याचा जो उगम म्हणतो तो कोणाला पकडला जातोय, USA ला. चला नंतर 13वा क्वेश्चन, हंगामी सरन्यायाधीशाची नेमणूक ही अनुच्छेद 126 अन्वये. इथं थोडीशी एक रिकामी जागा राहून गेली, सरन्यायमूर्ती पाहिजे होता. ठीक आहे. रिक्त असेल तेव्हा, तुम्हाला कुठला रिकामी जागा आहे ती, ते राहूनच गेला होता. रिक्त असेल तेव्हा करता येते. तदर्थ म्हणजे ऍड हॉक जजेस म्हणतो आपण त्याला, तदर्थला नेमणूक अनुच्छेद 126 नुसार तात्पुरता म्हणून होते. आणि तुम्हाला माहिती आहे 128 बरोबर आहे. ते 128 कशा संबंधित आहे, निवृत्त न्यायमूर्तींच्या संबंधित आहे. तर हे तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहे का, 13 नंबरचे, सॉरी दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे का, बरोबर आहे. हंगामी न्यायमूर्ती, ज्याला आपण सरन्यायमूर्तींची जे म्हणतोय, ते 126 नुसार जर कोणतेही आपले चीफ जस्टिस कोणत्याही कारणाने तात्पुरत्या याच्यासाठी काय असतील, सुट्टीवर असतील, किंवा त्यांचे पद थोडे रिक्त असेल तात्पुरत्या काळासाठी, त्यावेळेस भारताचे राष्ट्रपती आपल्या जी काही सुप्रीम कोर्टची जस्टिसची बॉडी आहे त्यापैकी जो सगळ्यात काय असेल, ज्येष्ठ असेल, सिनियर असेल, त्याला काय करू शकते, तात्पुरते सरन्यायमूर्तीचा चार्ज देऊ शकतात. तर त्यामुळे पहिली स्टेटमेंट बरोबर आहे. 127 ऍडहॉक जजेस बद्दल आहे. ऍडहॉक जजेस म्हणजे काय, प्रत्येक निर्णय देताना तुम्हाला माहित आहे, जर कॉन्स्टिट्युशनली निर्णय असेल तर तुम्हाला मिनिमम 5चा बेंच पाहिजे, 5 न्यायमूर्ती संख्या पाहिजे. नाही इतर ठिकाणी मिनिमम कितीचा पाहिजे, 2. पुस्तकात 3 म्हणलाय, पण लक्षात दे सामान्यतः शब्द वापरलाय पुस्तकात. मिनिमम कितीचा पाहिजे, 2च पाहिजे. कधी बेंच तेव्हाच म्हणतो ना, एकापेक्षा जास्त 2 आलं तर बेंचच तयार होते, तर 2 पाहिजे. तर लक्षात घ्या, जेव्हा सुप्रीम कोर्टच्या विविध निर्णयामध्ये जेव्हा न्यायमूर्ती बिजी असतात आणि दुसरा एखादी नवीन खटला आला असते, त्यासाठी न्यायमूर्तीची संख्या कमी असते. म्हणजे एखादी कॉन्स्टिट्युशनली खटला आलेला आहे आणि तो खटल्यासाठी बेंचच पूर्ण नाही, म्हणजे मिनिमम बेंच किती पाहिजे, 5. पण 4च न्यायमूर्ती सध्या अवेलेबल आहे आणि 5वा एक नाही मिळत. तर अशा वेळेस सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस राष्ट्रपतीच्या यांनी काय करू शकतात, त्या संबंधित एखाद्या कोणत्याही हायकोर्टच्या न्यायमूर्तीला काय करू शकतात, वरती नियुक्त करू शकतात. तेव्हा त्याला नाव असते ऍडहॉक जज. ठीक आहे. तर ते जेव्हा बेंचची संख्या म्हणजे बेंचची कमी संख्या म्हणजे संख्या कमी असते त्यावेळेस केली जाते. कोणाला, नाही नाही नाही, ऍडहॉक जजेसची अतिरिक्त संकल्प ऍडिशनल नाहीच आहे. मला नाही, मग इंग्लिश ऍडिशनलचा नाही, हंगामीला त्याला म्हणजे हे म्हणू शकतो आपण, काय तात्पुरते असं शब्द वापरू शकतो.
कुठं सर म्हणजे बेंच पूर्ण नसेल तर न्यायमूर्ती अतिरिक्त म्हणजे कोणतं काम नाही, बेंचनच होते काम. काम असं असं कुठं तिथं काही झांजा वाजवायचं थोडी आहे स्वरूप, तिथं एकच काम आहे. तिथं जाऊन प्रत्येक गोष्ट बेंचनीच काम करावं लागते. म्हणजे कोणतीही गोष्ट असेल, आता समजा सगळे न्यायमूर्ती काय आहेत, बिझी आहेत, आणि सगळे न्यायमूर्ती जेव्हा बिझी असते आणि एखादी खटला आलेला असते आणि तो खटला चालवण्यासाठी त्याच्यासाठी मिनिमम कितीतरी बेंचची गरज असते. नॉर्मल खटला असेल तर 2 पाहिजे, आणि नाहीतर मिनिमम किती पाहिजे, 5 पाहिजे. आणि त्याच्यामध्ये समजा नॉर्मल आहे, एकच न्यायमूर्ती रिकामा आहे सध्या, आणि त्याला एकची गरज आहे. मग अशा वेळेस काय होणार, एका न्यायमूर्ती गरज. तेव्हा हायकोर्टला कोणत्या हायकोर्ट मधून त्याला काय केले जाते, नियुक्त केले जाते. तर तेव्हा त्याला म्हणले जाते ऍड हॉक जज. हा लॅटिन कन्सेप्ट आहे. जे तुम्ही बोलताय बहुतेक ते हायकोर्ट संबंधित बोलताय तुम्ही, हायकोर्ट संबंधित बोलताय तुम्ही. ते निवृत्त न्याय, तर ते निवृत्त न्यायमूर्तींची आहे ना. ते 128 नुसार जेव्हा न्यायमूर्तींची संख्या कमी असते कुठं, सुप्रीम कोर्ट मध्ये, म्हणजे ऑलरेडी न्यायमूर्ती संख्या कमी आहे, म्हणजे न्यायमूर्तींचे जो पाहिजे, आता कितीचा पाहिजे, 33चा पाहिजे आपल्याला, तोच नाही आहे. एखादी रिक्त होते ना वेळेवर, मग अशा वेळेस कुठून येतात, शेवटी हायकोर्ट आणि राष्ट्रपती नियुक्त केले जे काही असेल, आपण निष्णात कायदे पंडित वगैरे. तर अशा वेळेस जर नसेल तर मग काय केलं जातं, जे ऑलरेडी सुप्रीम कोर्ट आणि काय हायकोर्ट मधून काय झाले असतात, रिटायर झाले असतात, त्यांना घेऊ शकतात. त्यांना तुम्ही म्हणू शकता वाटलं. पण मला तर मी आठवत नाही की या शब्दामध्ये कॉन्स्टिट्यूशन भाषेमध्ये हा अतिरिक्त शब्दच नाही वापरलाय आपल्या याच्यामध्ये. तर ऍडव्होकेट किंवा निवृत्त हा शब्द, निवृत्त म्हणजे 128 नुसार. ओके, ठीक आहे. असेल तरी आपण बघू, म्हणजे त्यात काही मोठा हे नाही, म्हणजे सोर्सेस असल्यामुळे आपण हे करू शकतो. ठीक आहे. हा, राज्यसभेबद्दल योग्य विधान निवडा. राज्यसभेची इलेक्शन कशी होते, डायरेक्ट का इनडायरेक्ट, इनडायरेक्ट. तर एकूण संख्या 245 आहे. बरोबर आहे सर. हे तर आता काय तुम्हाला सोपी आहे. मध्य प्रदेश नाही आहे, कोण आहे, यूपी. मग यूपी मधून कसे जातात, 10 आणि काय 11. 2 वर्षांनी इलेक्शन होते ना, एकाच वेळेस काय 31 जातात का, नाही ना. मग 2 वर्षाच्या पार्ट मध्ये जातात ना. तर ठीक आहे, 10 आणि किती 11. आणि दुसरा कोण आहे, महाराष्ट्र. किती, 19. नेहमी लक्षात ठेवा, 20 पासून तर 30 पर्यंत कोणतंच राज्य नाहीये. डायरेक्ट महाराष्ट्र 19, 18 नंबरवर तामिळनाडू आहे. क्लिअर झाला. हा, तर ती आहे. तर हे चुकीचं आहे. दुसरा, केंद्रशासित प्रदेश राज्यसभा प्रतिनिधी अप्रत्यक्षपणे प्रमाणशील प्रतिनिधी निवडले जातात. बरोबर आहे का. अरे, केंद्रशासित प्रदेशांचे राज्यसभेतील प्रतिनिधी अप्रत्यक्ष प्रमाणशील प्रतिनिधित्व निवडले जातात ना, निवडले जातात. अजून जर डाऊट घ्यायचा असेल तर एक आहे, तर इथं होऊ शकते बाबा, तर सगळे केंद्रशासित प्रदेशाचे इलेक्शनच होत नाही. अरे बरोबर आहे ना. पण ठीक आहे, लई एवढा काही विचार करायची गरज नाही, आयोग करते. ठीक आहे. हा, उत्तर काय दिला, योग्य विधान 14 ला अ आणि क. हा बरोबर आहे. बी क कशाला चुकवला, अ आणि क. नंतर बघा, एकदम वन लाईनर क्वेश्चन आहे. लोकायुक्त आणि सेंट्रल मध्ये काय असते, सेंट्रल मध्ये काय असते, लोकपाल. आणि नियुक्ती झाली आहे. बरोबर आहे, पिनाकची. हा, ठीक आहे. पण इथं विचारलेलं आहे, लागू होणारा कोण आहे, इम्प्लिमेंट होणारा तो कोण आहे, महाराष्ट्र. 1972. कोण होते मुख्यमंत्री. आता आयोग कसंही फिरवते राव, वसंतराव नाईक. व्हेरी गुड. कारण वसंतराव नाईक लक्षात घ्या, इथून जो 62चा युद्ध झाला कुठं, चायनाचा, ते गेले कोण, यशवंतराव चव्हाण. त्याच्यानंतर कोण होते मुख्यमंत्री 11 वर्ष, वसंतराव नाईक. त्यामुळे काही प्रॉब्लेमच आला नाही. ठीक आहे. हा, नंतर हा 1971 आहे ना, हा 71 72 जे काही असेल. ठीक आहे. हा, 16. आता आपल्या महाराष्ट्राचे कोण आहे, कानडे आहेत ना. हा, न्यायमूर्ती कानडे, हायकोर्टचे न्यायमूर्ती होते ते काही. हा हा, नंतर आहे योग्य विधान ओळखा. हा, योग्य विधान ओळखा. प्रश्न आहे, लोकसभेचे सत्र आमंत्रण लोकसभेचे अध्यक्ष करतात. बरोबर आहे का, 16वा नंबर. यस, बरोबर आहे. काही नाही, तुम्हाला मिक्स क्वेश्चन आहे. लोकसभेत त्रिपुरा राज्यातून 2 सदस्यांची नियुक्ती. बघा, त्रिपुरा, मणिपूर आणि कुठला आहे आपला, मेघालय. इथं किती सदस्य आहेत, 2 आहे. आणि एक सदस्य कुठला आहे आपला, मिझोराम, नागालँड आणि सिक्कीम. यांचा 1 मेंबर्स आहे. आणि लोकसभेमध्ये सिक्कीमचे किती आहे, 2 आहेत. ठीक आहे. हा, तर हे 2 सदस्य बरोबर आहे. लोकसभेचे अध्यक्ष आपला त्यागपत्र राजीनामा राष्ट्रपतींकडे देतात. बरोबर आहे का रे. आणि लोकसभेचे अध्यक्ष आपल्या राजीनामा डेप्युटी स्पीकर कडे देतात ना, व्हाईस स्पीकर कडे देतात. त्यामुळे चुकीचं आहे. ठीक आहे. म्हणजे अ आणि काय, ब. 16 नंबरला उत्तर अ आणि ब. हा, नंतर क्वेश्चन आहे 17वा, महाभियोग. बघा, भारतामध्ये महाभियोग केवळ आणि केवळ फक्त राष्ट्रपतीसाठीच आहे. जरी तुम्हाला वाटत असेल काही पेपरमध्ये वगैरे आला का न्यायमूर्तींवरही महाभियोग चालते, महाभियोगा सारखी पद्धत चालते.
हे इम्पिचमेंट ओनली कोणासाठी आहे? फक्त प्रेसिडेंटसाठी आहे. आणि आर्टिकल 61 नुसार फक्त एकाच कारणाने राष्ट्रपतींवर इम्पिचमेंट चालू शकते, ती म्हणजे कोणता आहे? घटना भंग. आणि आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये त्याचा कुठेही अर्थ एक्सप्लेन केलेला आहे का? नाही. आणि सर्वोच्च न्यायालयाने आतापर्यंत एक्सप्लेन केला आहे का? नाही. कारण का नाही? गरजच पडली नाही. कारण आपला काय न्यायालय बसलाच असतो का अर्थ स्पष्ट करायला? नाही. जेव्हा गरज पडेल त्यावेळेस एक्सप्लेनेशन करते. तर लक्षात घ्या, अर्थ कधी स्पष्ट केलाच नाहीये. मग घटना भंगाच्या कारणावरून कोण करू शकते? राष्ट्रपतीला पदावरून दूर तर फक्त आणि फक्त कोण? पार्लमेंट. आणि पार्लमेंटमध्ये असा संविधान फक्त आणि फक्त कोणत्या सभागृहात मांडता येते? कोणत्याही सभागृहात. पण ज्या सभागृहात मांडायचं असेल तर 1/4 मेंबर्सनी तशी त्या सभागृहाची काय घ्यावं लागते? परवानगी घ्यावं लागते प्रेसिडिंग ऑफिसर कडून. आणि त्यांनी परवानगी दिली तर 2/3 बहुमताने, विशेष बहुमताने. आणि लक्षात घ्या, इम्पिचमेंटचा मेजॉरिटी हा सगळा सेपरेट आहे. तुम्ही बाकीच्या सारखा करू शकत नाही. सुप्रीम कोर्ट, तुमचे हायकोर्ट, निवडणूक आयुक्त, नियंत्रक महालेखा परीक्षक, तुमच्या इतर घटना दुरुस्त्या, जेवढ्या घटना दुरुस्त्या तुमच्या मेन, ह्या सगळ्या घटना दुरुस्तीचा विशेष बहुमत वेगळा आहे आणि इम्पिचमेंटचा स्पेशल मेजॉरिटी वेगळा आहे. जेवढे लोकसभेत किंवा राज्यसभेत सदस्य असतील त्याच्या डायरेक्ट काय? 2/3 आहे. म्हणजे आपल्या लोकसभेत समजा 543 आहे तर डायरेक्ट त्याच्या किती असेल? 2/3 असतील. हे लक्षात ठेवा. आणि बाकी विशेष बहुमत आले काय? जेवढे सभागृह सदस्य असतील त्याच्यापैकी जेवढे काय असतील? उपस्थित. पण प्रेझेंट किती पाहिजे? उपस्थित अर्ध्यापेक्षा जास्त पाहिजेच ना. आणि जेवढे उपस्थित असतील त्याच्यानंतर किती? 2/3 असा रेशो कुठं आहे आपल्या विशेष बहुमताला? कोणत्याही सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, नियंत्रक महालेखा परीक्षक, कॅग म्हणतो आपण त्याला, निवडणूक आयुक्त यांना पदावरून दूर करताना. पण राष्ट्रपतीला हा विशेष. म्हणून भारताच्या राष्ट्रपतीला पदावरून दूर करण्यासाठी जी इम्पिचमेंट पद्धत वापरतात ती पद्धत ही भारतातले सगळ्यात कठीण मेजॉरिटी पैकी काय आहे? एक मेजॉरिटी. आपण सगळ्या मेजॉरिटी काय करून टाकतो? एकच करून टाकतो. एक नाही आहे. सगळ्या विशेष बहुमतामध्ये सुद्धा 4 प्रकार वेगवेगळे पडतात. ठीक आहे. हा, तर नंतर त्या सभागृहाने जर पास केलं तर दुसऱ्या सभागृहाकडे जाते तर दुसरा सभागृह त्याच्यावर काय करू शकते? चौकशी करणार शकते. म्हणजे राष्ट्रपतीवर खरंच घटनाभंग झालाय की नाही झाला याचा चौकशी कोण करू शकते? दुसरा सभागृह. आणि दुसऱ्या सभागृहाने सांगितलं हो घटनाभंग झालाय, त्याच्यानंतरच दुसरा सभागृह काय करू शकते? सेम इम्पिचमेंटचा जो बहुमत आहे तो मांडू शकते, पास करू शकते. आणि त्याच्यानंतर आता साईन कोणाचीच लागत नाही. डायरेक्ट त्या दिवसापासून राष्ट्रपती काय होते? आपल्या पदावरून मुक्त होता. ही आहे आपल्या महाभियोगासंबंधित पद्धत. तर लक्षात घ्या, इथं तुम्हाला समजलं ना, बाकीच्यांना दूर करत असताना महाभियोगासारखा बहुमत लागतो का? नाही. त्यामुळे महाभियोग वापरू शकत नाही. पण न्यूजपेपर मध्ये येते म्हणतो ना आपण, वापरतो शब्द. तर लक्षात घ्या, पत्रकार सगळ्या गोष्टी तज्ञ असतात असं नाही. नाताचे तर विश्वास ठेवू शकत नाही. ठीक आहे. तर 61 अनुच्छेद 61 नुसार पर्याय काय आहे? बरोबर आहे. हा, ते मराठी पुस्तकीचा मला संदर्भ द्यायचा नाही. ठीक आहे. हा, तर पहिला काय? 61 नुसार महाभियोगाद्वारे पंतप्रधानांना त्यांच्या कार्यापासून मुक्त केले जाते. तर पंतप्रधानांना नाही, कोणाला? राष्ट्रपतींना. त्यामुळे ही पर्याय चुकीचा आहे. नंतर हे बघा, दुसरा, राष्ट्रपती आपले टाकपत्र उपराष्ट्रपतींना संबोधून देतात. आता बघा, सगळा वाद आहे. विश्लेषणामध्ये तुम्हाला काय टाकलंय? मुख्य न्यायमूर्तींना सांगलाय. बरोबर आहे का रे? उपराष्ट्रपतीच आहे. मी तेच सांगतोय. तेच सांगतोय. ते विश्लेषण, तेच क्वेश्चन कसे सगळे माझेच नसतात. माझे 80% क्वेश्चन असतात. दुसरे पण क्वेश्चन म्हणजे हे केले जाते, मिक्सअप क्वेश्चन असतात. ते विश्लेषण आलं होतं. तर नेहमी लक्षात घ्या. हा, पण डेंजर वाटला की नाही? हे नवीनच वाटलं ना तुम्ही? अरे मी टेन्शन मध्ये आलो रात्री, असं कसं होऊ शकते? ठीक आहे. तर हा, ओके. तर याच्यावर हा प्रश्नाचा उत्तर जर आपण बघितलं तर दोन्हीही काय आहे? चुकीचं आहे. मग उत्तर देते का योग्य? कोणीच नाही. काय दोन्हीही काय राष्ट्रपती आपले ताकपत्र हो उपराष्ट्रपतींना देतात. बरोबर आहे. सॉरी. हा, बरोबर आहे. हा, म्हणजे फक्त ब बरोबर आहे. पर्याय कोणता करावा लागेल? 4. हा, एवढं करून ठेवा फक्त तुम्ही. ठीक आहे. प्रश्न नंबर 17 हा मी करून ठेवला स्टार त्याच्यावर. हा, ओके बरोबर आहे. हा, नंतर क्वेश्चन नंबर 18, अयोग्य विधान निवडा. हो, मी काय म्हणतो, विशेष बहुमत एकसारखा नाहीये. आपल्या फेडरेशन सिस्टीमच्या जर काही भागात बदल करायचा असेल घटना दुरुस्तीचा, त्याच्यामध्ये विशेष बहुमत वेगळा आहे. तो विशेष बहुमत करून आपल्याला अर्ध्यापेक्षा जास्त राज्यांची काय लागते? साधा बहुमत लागतं विधानसभेचा. बरोबर आहे की नाही? तो विशेष बहुमत वेगळा आहे. इम्पिचमेंटचा विशेष बहुमत वेगळा आहे. आपल्या घटनेत कुठे एका ठिकाणी सांगितलेलं आहे का? नाही ना. म्हणूनच तर प्रॉब्लेम आहे ना. म्हणून आपला प्रॉब्लेम तोच आहे ना. आणि आता लक्षात घ्या, जो सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, तुमच्या नियंत्रक महालेखा परीक्षा, तुमचे निवडणूक आयुक्त यांच्यासाठी जो लागतो तो नॉर्मल घटना दुरुस्तीला जो लागतो तोच लागतो विशेष बहुमत.
ओके. आणि प्रॉब्लेम काय आहे इथं, अजून तुमचा बघा एक बहुमत आहे आपला, जो प्रभावी बहुमत म्हणतो, इफेक्टिव्ह मेजॉरिटी. मग इफेक्टिव्ह मेजॉरिटीला फक्त स्पीकर, व्हाईस स्पीकर, डेप्युटी चेअरमन, कारण चेअरमनला आपण डायरेक्ट ते वापरू शकत नाही. आणि इकडे काय विधानसभा आणि विधान परिषद सगळ्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमनला, स्पीकरला आणि व्हाईस स्पीकरला वापरू शकतो. ती आहे इफेक्टिव्ह मेजॉरिटी. ओके. हा, चला अयोग्य विधान निवडा. घटनेचा राजकीय भाग ब्रिटन व 1935च्या भारतीय प्रशासकीय कायदा वर आधारित आहे. तर बघा, राजकीय भाग जो म्हणतो आपला, तो ब्रिटन मधून आपण घेतलाय, तो पार्लमेंटरी सिस्टीम घेतली आहे आपण. कोणती घेतलेली आहे? पार्लमेंटरी सिस्टीम सगळी. तर ही सिस्टीम आहे आपली ब्रिटनची, काही बदल करून. आणि 1935चा जो कायदा आहे आपला, ते 1935च्या कायद्यावरून आपण काय घेतलं आहे? स्ट्रक्चरली भाग घेतलेला आहे. जो सिस्टीमचा स्ट्रक्चर म्हणतो ना आपण, की बाकी कसं ठेवायला पाहिजे, बाकी जी सिस्टीम आहे ना, बाकीची जी म्हणतोय ती सगळी फेडरेशन सिस्टीमची राज्याची वगैरे असते ना रे, त्या पद्धतीची आपला जो स्ट्रक्चरली भाग आहे तो 35च्या कायद्यावरून घेतलाय. त्यामुळे हा पर्याय काय ठरतो? चुकीचा ठरतो. म्हणजे हाच येईल अयोग्य. नंतर बघा, घटनेचा तात्विक भाग अमेरिकेकडून, म्हणजे तुमचा फंडामेंटल राईट, DPSP हा तात्विक फिलॉसॉफिकल भाग झाला आहे ना, हा, तर हे अमेरिका व आयरिश घटनेवरून घेतलं. तर ही पर्याय बरोबर आहे, पण अयोग्य विचारलाय, त्याच्यामुळे आपल्याला कोण सांगावं लागेल? फक्त अ. हा, तर मग बरोबर होता हो. तर हा, 19व्या नंबरचा क्वेश्चन, याचे उत्तर एक तर अ आणि ब पण असू शकते, म्हणजे पहिला बी आहे आणि चौथा बी पर्याय बरोबर आहे. बरोबर आहे की नाही आहे? कारण जे बी कृपलानी म्हणजेच आचार्य कृपलानीच आहे, सुचेता कृपलानीचे मिस्टर होते ते. बरोबर आहे. हा, तर असे दोन काही माणसं नव्हते, आचार्य तेच होते, तेच जे बी कृपलानी म्हणून ओळखले जात होते. ठीक आहे. तर तुम्ही आता ठरवायचं, तुम्ही हा कॅन्सल करायचं आपल्याला. एक तर पहिला पर्याय घ्या, नाही तर काही करून तरी आपण कॅन्सलच करणार आहोत याच्यामधून. ठीक आहे. हा, क्वेश्चन नंबर 21. अनुमोदन कोणी दिलं होतं रे? अनुमोदन वल्लभभाई पटेल यांनी दिलेला होता. आणि लक्षात घ्या, कोणत्या अधिवेशनामध्ये कॉन्स्टिट्यूशनची असेंब्ली होती? कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीचे किती अधिवेशन झाले? 12. त्यापैकी किती अधिवेशन घटना पूर्ण झाली? 11. आणि त्यापैकी कोणतेही अधिवेशन, 11 अधिवेशनापैकी कोणतं अधिवेशन चालू होतं ज्या अधिवेशनामध्ये अध्यक्षांची निवड करण्यात आली? तर पहिला अधिवेशन. बरोबर आहे, पहिला अधिवेशन. आणि उपाध्यक्षाची निवड जी आहे हरेंद्र कुमार मुखर्जी, तर हे दुसऱ्या अधिवेशनात होते. कोणत्या अधिवेशनात? दुसऱ्या अधिवेशनात. हे लक्षात ठेवा, अधिवेशन खूप इम्पॉर्टंट आहे. हा, नंतर आहे क्वेश्चन नंबर 20. अनुच्छेद 21 अंतर्गत जीवनाचा, जो जीवन जगण्याचा अधिकार, सगळ्यात वास्ट, सगळ्यात महत्वाचा आणि आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाने जो काही दिलेले आहे निर्णय, ते सगळ्यात जास्त निर्णय व्यक्तिगत याच्यावर लोकांच्या तो दिलेला आहे. आर्टिकल कशा संबंधित? 21 संबंधित. तर आता बघा, एकांताचा हक्क आहे का? फंडामेंटल राईट्स तुमचा आहे. चला, एकांतात कोठडी तुरुंगाविरोधात, म्हणजे तुम्हाला जे अंडा सेलमध्ये वगैरे ठेवतात, बरोबर आहे की नाही, तर त्यावेळेस ते म्हणतात त्याच्या विरोधात पण हक्क आहे. लांबलेल्या फाशीच्या विरोधात, कारण तुम्हाला एखाद्याला फाशी झाली आणि त्याला लांबवत असेल, तो भीतीमध्येच मरतो, असं सायकोलॉजिकली डिस्टर्ब असतो. नंतर बघा, स्त्री पुरुष समान उपजीविका, हे DPSP आहे ना, 39 मध्ये दिलेलं आहे. बरोबर आहे की नाही आहे? हा, ते DPSP आहे. आणि परदेशी प्रवासाचा, भारतात प्रवास करायचा 19 दिलेला आहे. भारतात कुठेही कोणत्याही क्षेत्र जिथं प्रतिबंध क्षेत्र नाही आहे, अशा कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला राहण्याचा, फिरण्याचा काय आहे? मुक्त अधिकार. आणि भारताबाहेर जाण्याचा अधिकार 21. आणि या 21 नुसारच मेनका गांधीचा जो खटला आहे तुमचा 78चा, तर हेच आहे. आणीबाणीच्या काळात याच्या सासूनी काय केलं होतं? मेनका गांधीचा पासपोर्टच काय केला होता? जप्त केला होता. म्हणजे त्याला हे आणले होते, निलंबन केलं होतं. त्यामुळे ती आपल्या सासूच्या विरोधात गेली होती. कोण? मेनका गांधी. आणि तेव्हा सुप्रीम कोर्टने निर्णय दिला होता याच खटल्यामध्ये, म्हणजे 21 नुसार, की कोणत्याही व्यक्तीला तो देश बोलवण्यास तयार आहे आणि हा व्यक्तीतून जाण्यास तयार आहे आणि त्याच्यावर कोणत्याही प्रकारच्या अशा प्रकारचे घातवितक, राज्यद्रोहाचे काय नाही आहेत, गुन्हे नाही, तर त्याला जाण्याचा काय आहे? अधिकार आहे आर्टिकल 21 नुसार. तर तोच आहे परदेशी फिरण्याचा अधिकार. म्हणजे 20चा उत्तर जर असेल तर कोण आहे? यस. नंतर क्वेश्चन नंबर, राष्ट्रपतीने स्वेच्छाधिकार वापर करून कोणत्या पंतप्रधानाची काय केली होती? नियुक्ती केलेली होती. आता बघा, चौधरी चरण सिंग जे आपण म्हणतोय, हे चौधरी चरण सिंग 6व्या लोकसभेच्या वेळेस होते. 2 पंतप्रधान झाले 6व्या लोकसभेला, एक मोरारजी देसाई जनता सरकार आणि दुसरे जनता सरकारचे कोण होते? चरण सिंग. तर मग हे चरण सिंगांच्या काळात कोण होते 6व्या लोकसभेच्या वेळेस? तर नीलम संजीव रेड्डी होते. म्हणजे दुसरा पर्याय तिथं आपोआपच काय होते? रद्द होते. मग ते म्हणजे चरण सिंग हे व्यक्ती आहेत ज्यांनी कोणता वापर केलेला होता? अरे लक्ष द्या इकडे, कोणता वापर केलेला होता? तर स्वेच्छाधिकाराचा, पंतप्रधानांची निवड करताना. तर ते होते नीलम संजीव रेड्डी चरण सिंगाच्या काळात 6वी लोकसभा.
नंतर बघा अटल बिहारी वाजपेयी तुम्हाला पाहिले असेल 3 लोकसभेत दिसतात, एक 11वी लोकसभा, 12वी लोकसभा आणि 13वी लोकसभा. 11व्या लोकसभेत कोण कोण पंतप्रधान होते? 13 दिवसात अटल बिहारी वाजपेयी, नंतर आले देवेगौडा आणि नंतर आले इंद्रकुमार गुजराल. मग इंद्रकुमार गुजराल इथं दिसतात बघा. ते इंद्रकुमार गुजराल आणि अटल बिहारी वाजपेयी हा जो काळ आहे कोणत्या सरकारच्या काळातला, कोणत्या लोकसभेचा होता? 11व्या. आणि त्यावेळेस आपले डॉक्टर शंकर दयाळ शर्मा हे भारताचे काय होते? राष्ट्रपती होते. आणि 97ला तर मग KR नारायण आले. बरोबर आहे की नाही? तर लक्षात घ्या, ते हे व्यक्ती होते. तर नीलम संजीव रेड्डीचा काही संबंधच नाही. मग तिघच्या तिघही उत्तर काय आहे? अ क ड बरोबर आहे. हे लक्षात घ्या. लोकसभा हे डेटाबेस आहे, याला काही कन्सेप्ट नाही आहे, पण हे पाठांतर करून घ्या, एकामेकाला रिलेव्हंट लावा, तेव्हाचे प्रश्नाचे उत्तर सुचतात. ठीक आहे. तर 21ला उत्तर कोणतं आहे? अ क ड. नंतर बघा, सॉरी अ क ड बरोबर आहे ना? ड एल गुजरात 11व्या लोकसभेचे आहेत ना? बरोबर आहे ना? आणि 12वी लोकसभा तुम्हाला म्हणजे 18 महिने टिकली होती. अटल बिहारी वाजपेयी 1998ला पुन्हा ते डिझॉल्व झाली. आणि मग ते 13वी लोकसभा झाली, ती 5 वर्ष टिकली, 1999 ते 2004. आणि 14वी लोकसभा जी आली तीच म्हणजे कोणती? डॉक्टर मनमोहन सिंग. आणि ती 2 वेळा आली, मग आलीच नाही, येणार बी नाही, आता माहित नाही. बरोबर आहे की नाही आहे? तर ठीक आहे, अशी कंडिशन झाली की नाही झाली? तर मग हा जो म्हणतात, तुम्हाला माहित आहे जे ईव्हीएम आहे, तर ईव्हीएम हा पहिल्यांदा 14व्या लोकसभेतच पहिल्यांदा संपूर्ण लोकसभेच्या सीटसाठी वापरला होता, 543 जागेसाठी. म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये ईव्हीएम जी मशीन आहे पहिल्यांदा जर केव्हा वापरले सगळ्या लोकसभेमध्ये, सगळ्या 343 जागेमध्ये, तर ती होती कोणती लोकसभा? 14वी लोकसभा. ठीक आहे. हा, नंतर डेटाबेस क्वेश्चन आहे, सीमा आयोगाचे अध्यक्ष कोण होते? हे तुम्हाला माहिती आहे. माउंट बॅटन प्लॅन आला. माउंट बॅटन प्लॅन नुसार भारताचा स्वतंत्र भारताचा कायदा अस्तित्वात आला 18 जुलै 1947. आणि यानुसारच आपल्या भारतात 2 डॉमिनियन्स होणार होते, एक पाकिस्तान आणि एक काय? भारत. आणि त्यासाठी काय करावं लागेल? सीमा पाळावं लागेल. आणि हे सीमा पाळण्यासाठी सर रेडक्लिफ यांना काय करण्यात आलं होतं? बोलवण्यात आलेलं होतं. तर ते होते रेडक्लिफ. ठीक आहे. डेटाबेस आहे, याला आपण काही करू शकत नाही. जोड्या जुळवा हे तुम्हाला माहिती आहे. महाराष्ट्राच्या पंचायत राज संबंधित काय आहेत? समित्या आहेत. भारतामध्ये पंचायत राजची त्रिस्तरीय जी काही आणली आणि आज भारतात जी दिसते ती बोंबिलवार, सॉरी कोणती समिती आहे? गुजरातचे मुख्यमंत्री असलेले बलवंतराव मेहता समिती. आणि याच मेहता समितीने संपूर्ण भारतामध्ये जे काही त्रिस्तरीय रचना सुचवली होती ग्रामीण भागासाठी, फक्त जी काही सुचवली होती त्यानुसार भारतामध्ये त्रिस्तरीय रचना राजस्थान नंतर कोण? आंध्र प्रदेश इथं आणलेली होती. महाराष्ट्र हा 11वा असण्याचं कारण बी तेच होतं, कारण महाराष्ट्राची निर्मितीच झाली 1960ला. आणि हे बलवंतराव मेहता समितीने जे स्ट्रक्चर सांगितलं आहे तो महाराष्ट्र प्रादेशिक क्षेत्राला लागू होऊ शकतो का? महाराष्ट्रातल्या याच्यावर लागू होऊ शकते का? याचा अभ्यास करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी वसंतराव नाईक, ते आपले महसूल मंत्री होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती स्थापन केली होती ती म्हणजे वसंतराव नाईक. म्हणजे पहिली समिती होती 1960ची. 1961ला तिने काय दिला? आपला रिपोर्ट. आणि 62ला जो लागू झाला तो कायदा, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961चा. ठीक आहे. मग ही कशा संबंधित होती? लोकशाही विकेंद्रीकरणासंबंधी. बोंगिलवार जी समिती होती ही कशा संबंधित होती? तर ही ग्रामीण स्वराज्य संबंधित होती. 1970ची होती ही. PB पाटील ही जी समिती होती ही 84ची होती. ही होती बहुतेक काय होते? ग्रामविकास मंत्री होते. बरोबर, 84चे. हा नाही, बाबूराव काळे हे काय होते? मूल्यमापन समिती. ही बहुतेक 80ची आहे. 80 बरोबर आहे. ठीक आहे. पहिलाच पर्याय बरोबर आहे. चला, नंतर 74वी घटना दुरुस्ती. बघा, आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय कोणाकडे आहे? राज्याकडे आहे. मग राज्यासंबंधित कोणतीही तरतूद करण्याचा अधिकार स्थानिक स्वराज्य संस्था. मला एक सांगा, स्थानिक स्वराज्य संस्था हा राज्याचा विषय पहिल्यांदा कधी झाला होता? मला सांगा. पहिली गोष्ट, स्थानिक स्वराज्य संस्था पहिल्यांदा राज्याचा विषय कधी झाला होता? मी राज्यसेवेची बहुतेक पोरं पण आहे तिथं, सांगितलं होतं मी. पहिल्यांदा झाला 1919च्या कायद्यामध्ये. स्थानिक स्वराज्य संस्था तुम्हाला माहित असेल ना, प्रांतिक अधिकार कोणाला देण्यात आला होता? राज्याच्या काही लोकांना, आपल्या म्हणजे तिथल्या स्थानिक लोकांना. आणि द्विदल राज्य पद्धती स्थापन करण्यात आली होती, सोपीव आणि काय? राखीव. मग सोपीव खात्यामध्ये, आणि हे सोपीव खाते सगळे कशातले होते? राज्य. कारण सूची जर म्हणला, जरी 35च्या कायद्यावरून आपण घेतली आहे सूची, पण या सूचीची जी सुरुवात आहे, जो खरा म्हणजे पहिला बिंदू पडतोय तो आहे मॉन्टेस्क्यूच्या घोषणेनंतरचा आलेला कोण आहे? 1919चा कायदा. आणि याच्यानुसार आपल्या भारतामध्ये पहिल्यांदा लिस्ट आली होती. आणि या लिस्टमध्ये पहिले लिस्ट कोणत्या होत्या? 2च लिस्ट होत्या, सेंट्रल लिस्ट अँड
राज्य लिस्ट म्हणजे स्टेट लिस्ट अशी, आणि या स्टेट लिस्टमध्ये कशाचा समावेश करण्यात आलेला होता? स्थानिक स्वराज्य संस्था आणि एज्युकेशन सारख्या विषयाचा. आणि हा स्थानिक स्वराज्य संस्था स्वतंत्र भारतानंतर घटना लागू झाल्यानंतर सुद्धा काय करण्यात आलं होतं? राज्य सूचीचा विषय. मग याच्यावर कायदा करण्याचा अधिकार फक्त कोणाला आहे? राज्यांना. मग केंद्र फक्त काय करू शकते? शिफारशी करू शकते. पण नंतर हे सगळ्यात गोष्ट महत्वाची काय झाली? नथुराम मिर्झा समिती असो, नथुराम मिर्झा समितीच्या आधीची जी समिती होती कोणती? सिंघवी समिती, गाडगीळ समिती. या सिंघवी समितीनं पहिल्यांदा सांगितलं राजीव गांधींना, तुम्ही कितीही शिफारशी करा, राज्य याच्यात काही करू आपण काही करू शकत नाही. जे करायचे ते कोण करणार आहे? राज्य. जोपर्यंत या स्थानिक स्वराज्य संस्थेला जशी युनियन लिस्ट आहे, स्टेट लिस्ट आहे, असं यांना एक सिस्टीम जर बनवून दिलं नाही तोपर्यंत होणार नाही. आणि म्हणूनच लक्षात घ्या, हा स्थानिक स्वराज्य संस्था विषय ग्रामीण आणि शहरी हा दोन्ही विषय घटनात्मक करण्यासाठी घटना दुरुस्ती 73वी करण्यात आली ग्रामीणसाठी, आणि शहरीसाठी कोणती करण्यात आली? 74. आणि ग्रामीण नुसार जे 73 नुसार होती तो घटनेमध्ये भाग 9 जो ऑलरेडी रद्द झाला होता 7व्या घटना दुरुस्तीने, तो पुन्हा जिवंत करण्यात आला. आणि मग 9A हा नवीन घटनेत टाकण्यात आला. कोणता? नगरपालिका नावाने. म्हणजे नावच आहे त्याचा नगरपालिका. आणि नगरपालिकेमध्ये कोण कोण येते? महानगरपालिका, नगर परिषद आणि काय? नगर पंचायत आणि काय रे अजून नाही औद्योगिक प्राधिकरण. ठीक आहे. तर तुम्हाला माहित आहे 3 लाख किंवा 3 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असेल, 3 लाख किंवा 3 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असेल तिथं नागरी क्षेत्र म्हणून मोठे नागरी क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर राज्यांना आहे. आणि असा घोषित केलेला मोठ्या नागरी क्षेत्रावर महानगरपालिका स्थापन करण्याचा अधिकार सुद्धा कोणाला आहे? राज्याला आहे. आणि 3 लाखापेक्षा कमी आणि 25,000पेक्षा जास्त याला म्हणतात छोटे नागरी क्षेत्र. आणि छोट्या नागरी क्षेत्रामध्ये नगर परिषद नगरपालिका स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्याला आहे. आणि जो संक्रमणित क्षेत्र असतो ना, तर शहरी होत आहे आणि खेड्यातून शहराकडे चाललाय, असा संक्रमण जो होणार आहे, डायव्हर्ट होणार आहे खेड्याकडून कुठं? शहराकडे. तर अशा पद्धतीने असेल तर तिथे नगरपंचायत स्थापन करण्याचा अधिकार सुद्धा कोणाला आहे? राज्यांना. आणि एका नागरी क्षेत्रामध्ये जिथे काय असेल, एखादी औद्योगिक क्षेत्र डेव्हलप झाला असेल तर तो डेव्हलप झालेल्या क्षेत्राला औद्योगिक नागरी प्राधिकरण म्हणून दर्जा देण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्याला. उदाहरणार्थ भोसरी प्राधिकरण, निगडी प्राधिकरण, तुम्ही नाव ऐकलं असेल, हेच ते आहेत. MIDCच्या वगैरे एरियामध्ये करू शकते. ठीक आहे. तर 74 घटनामध्ये काय बदल झाला? 9A टाकण्यात आला. बरोबर आहे. महानगरपालिका नगरपालिकेची तरतूद करण्यात आली. 343P ते 343ZG. कारण ग्रामीणसाठी कुठं आहे? 243 काय आहे रे? 243P ते 243 बरोबर आहे ना? हा 243P. ठीक आहे. इथपर्यंत. आणि P नाही काय, हा कारण P पासून कुठं आहे? नगरपालिकेला आहे. ठीक आहे. O पर्यंत येईल ना? ठीक आहे. हा तर हे सगळंच आहे वरील सर्वच. नंतर बघा 25वा क्वेश्चन, 11वी अनुसूची ऐच्छिक तरतुदी कोणत्या घटना दुरुस्तीने टाकण्यात आला होता? 73व्या घटना दुरुस्तीने काय करण्यात आलं होतं? समाविष्ट करण्यात आलेलं होतं. कोणत्या घटना दुरुस्तीने? 73व्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेलं होतं. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट 74 नुसार 12वी परिशिष्ट आणि 11वी परिशिष्ट कोणत्या घटना दुरुस्तीने? 73व्या. तुम्हाला माहिती आहे मूळ घटनेत किती होते? 7 होत्या का 7 होत्या? 8 होत्या? किती होत्या? 8 होत्या. मूळ घटनेत परिशिष्ट किती होते? शेड्यूल किती होते? 8. लक्षात घ्या. मग जे 9वी आली ते कोणत्या घटना दुरुस्तीने आली? पहिल्याच घटना दुरुस्तीने. 10वी जी परिशिष्ट आहे पक्षांतर बंदी संबंधित 51वी घटना 52वी घटना दुरुस्ती 85 ला. 11वी आणि 12वी परिशिष्ट 73 आणि 74. आणि याच्यामध्ये विषय दिलेले आहेत कोणाचे? स्थानिक स्वराज्य संस्थे. मग याच्यामध्ये ऐच्छिक आणि अनिवार्य असे विषय दिले आहे. मग 11व्या अनुसूचीनुसार शेड्यूल नुसार ऐच्छिक म्हणजे कंपल्सरी का? अरे ऐच्छिक कंपल्सरी नाही ना. अनिवार्य म्हणजे काय? अनिवार्य म्हणजे करावंच लागेल. आणि ऐच्छिक म्हणजे करायचं करा नाही तर नका. कोणाला सांगितलं आहे? राज्यांना. ठीक आहे. पंचायतीच्या निवडणूक उभे राहण्यासाठी 21 वर्ष ऐच्छिक आहे का अनिवार्य? अनिवार्य आहे. चला. संसद सदस्य राज्यमंत्री यांना मतदार पंचायतीमध्ये प्रतिनिधित्व देणे ऐच्छिक आहे. द्यायचं असेल द्या नाही तर नका द्या. आमदार खासदारांना प्रतिनिधित्व. ठीक आहे. म्हणजे हे आहे. पंचायतीच्या वित्तीय स्थितीचे परीक्षण करण्यासाठी दर 5 वर्षांनी वित्त आयोगाची स्थापना होणार. 243 किती आहे? बरोबर. आणि इकडं याच्यासाठी किती आहे? 243T आहे. ठीक आहे. तर हे 5 वर्षांनी राज्यपाल स्थापन करेल तर हा सुद्धा कंपल्सरी आहे की घटनात्मक आहे ना? हा मग हे सुद्धा अनिवार्य आहे. फक्त इथं उत्तर काय येणार? 25 मध्ये फक्त उत्तर काय येणार? ब. ठीक आहे. बच येणार ना फक्त. हा अ आणि क ते हे काय आहेत? अनिवार्य आहेत. चला नंतर योग्य पर्याय निवडा. हे थोडं लॉजिकली क्वेश्चन होता. आधार कार्ड धारकास भारतीय नागरिकत्व लागू होते. याचा लाभ उपयोग अनिवासी भारतीय होऊ शकतो. होऊ शकते का रे असा?
नाही 2016ला कलकत्ता हायकोर्टने डायरेक्ट स्पष्ट केलेलं आहे असं काही असणार नाही. आधार कार्ड नागरिकत्व लागू होते व ते फक्त भारत काही दोन्ही चुकीचे आहेत. ठीक आहे, योग्य पर्याय नाही. दोन्ही काय आहेत? अयोग्य आहेत. हायकोर्ट कलकत्ता हायकोर्टचा निर्णय आहे. हा थोडा माईक हे काढा. याच्या आधी कॅन्सल होतो नव्हताच ना. 9 हा पहिले काय होता? अंदमान आणि निकोबार होता. 7व्या घटना दुरुस्तीने तो काय करण्यात आला? रद्द करण्यात आला. तेव्हापासून तो रद्दच होता. आपली जो 7वा भाग आहे ना अजूनही तसंच आहे. अजूनही 7व्या भागात काहीच नाही, रिकामा आहे तो, पडून आहे. उद्या काही टाकू शकतो त्याच्यात आपण, म्हणजे आपल्या कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट केलं. ओके, हा बघ कशाला बरोबर आहे. आधार कार्ड भारतीय नागरिकत्व लागू होते. काही आधी सांगितलं आयडेंटिटी म्हणून फक्त वापरू शकता तुम्ही, बाकी काही करू शकत नाही. भारतीय नागरिकत्व तो पासपोर्टची जागा घेऊ शकत नाही. 2016ला हायकोर्टनी कलकत्ता हायकोर्टनी स्पष्ट केलेलं होतं. हा नंतर डेटाबेस आहे रावी व्याज बियाज जलविवाद जो काही आहे तर 1986चा कोणत्या राज्यात हा प्रकल्प आहे? तर बघा तुम्हाला सगळ्यात महत्वाची आपले कॉन्स्टिट्यूशनचे आर्टिकल आहे 200 किती 62 आणि 262 नुसार आंतरराज्यीय जलविवादाबद्दल कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार हा कोणाला दिला आहे? संसदेला दिलेला आहे. अरे दिला आहे की नाही? आणि संसदेने याच्यामध्ये काय सांगितलं आहे? असा कोणताही निर्णय घेण्याच्या आधी पहिल्यांदा म्हणजे हे करण्याच्या आधी जो कायदा करेल तर संसदेने कायदा केला 1956चा आंतरराष्ट्रीय नाही हा आंतरराज्य 2 राज्याला क्रॉस करते एखादी नदी 2 राज्याचा बेसिन तयार करते ती नदी. तर लक्षात घ्या या कंडिशन मध्ये आंतरराज्य नदी जलविवाद संबंधित एक कायदा संसदेने पास केला 1956चा आणि या 56च्या कायद्याच्या सेक्शन 3 नुसार घटनेच्या 3 नुसार नाही या कायद्याच्या सेक्शन 3 नुसार असा कोणताही जरी वाद झालेला असेल 2 राज्यांमध्ये समजा नांदेडचा महाराष्ट्राचा आणि आंध्रचा असेल तेलंगणाचा असेल आपला कर्नाटक सोबत असेल कृष्णेसोबत असा वाद झाला तर अशी अप्लिकेशन आल्यानंतर पहिल्यांदा समझोत्याने काय करावं तो वाद सोडावा. पण समझोता होतच नसेल तर सेक्शन 3 सांगते 1 वर्षाच्या आत काय करावं एक न्यायाधिकरण काय करावं स्थापन करावं आणि त्या न्यायाधिकरणाला सर्वोच्च न्यायालयाचे काय असतील दिवाणी अधिकार काय असतील प्राप्त असतील आणि सर्वोच्च न्यायालय त्याच्यात काय करू शकत नाही हस्तक्षेप करू शकत नाही. 1+2 त्याची काय असेल स्ट्रक्चर रचना असेल. तर ठीक आहे हा जो रावी ब्यास नदीचा जो नदी म्हणजे जिथून जाते तेवढाच नाही तिचा बेसिन असतो बरोबर आहे की नाही तिचा जो पाणलोट क्षेत्र असतो तिथपर्यंत पकडल्या जाते. तर हा पंजाब हरियाणा तर आहेच आहे पण कुठपर्यंत गेलेला आहे राजस्थानचा वरचा पट्टा हनुमान नगर वगैरे आहे राजस्थानमध्ये त्या बेसिन येतो त्याच्यामध्ये म्हणजे आणि काय ब पहिलाच पर्याय. नंतर बघा 28 बघा सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज खालीलपैकी कोणत्या भाषेतून चालविले जाते? आता बघा आपल्या घटनेचा आर्टिकल भाग 17 आहे बरोबर आहे. कार्यालयीन भाषा ऑफिशियल लँग्वेज त्या संबंधित हा चॅप्टर आहे. त्यामध्ये जर तुम्ही बघितलं कितीपासून तर कुठपर्यंत 351 पर्यंत आहे पण कुठपासून 343 पासून तर 351 पर्यंत ऑफिशियल लँग्वेज बद्दल काय आहे तरतूद आहे. त्यापैकी 348 मध्ये सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाची ऑफिशियल लँग्वेज बद्दल दिलेला आहे आणि त्या 348 मध्येच नमूद करण्यात आला आहे जोपर्यंत स्वतंत्र कायदा संसद करत नाही तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाची भाषा काय असेल इंग्रजीच असेल आणि अजूनपर्यंत संसदेने काय केलेलं नाहीये कायदा केलेला नाहीये. त्यामुळे 348 नुसार आताची जी भाषा आहे ते इंग्रजीच आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल. नंतर बघा म्हणजे ब आहे फक्त उत्तर. नंतर तुमचा हे पाठांतरवाला डेटा आहे सगळं कोणता 29वा क्वेश्चन नॅशनल पीपल्स पार्टी आताच तिला काय मिळालंय मागच्या 2 वर्षात राष्ट्रीय दर्जा मिळालाय 2013ची काहीतरी पार्टी आहे बरोबर आहे. हा तर हिचा काय आहे चिन्ह पुस्तक आहे ठीक आहे. आणि आसाम गण परिषदेचा आसाम मध्ये जे आहे हत्ती आहे. युवाजन हे जे आंध्र प्रदेशातला पक्ष आहे रेतू काँग्रेस पार्टी हिचा काय आहे सिलिंग फॅन आहे. आणि झारखंड मुक्ती मोर्चा जे आता शिबू सोरेनचे मुलगा काय आहे मुख्यमंत्री आहे त्यांचा आहे काय धनुष्यबाण शिवसेनेचा पण आहे कारण दोघांचे वेगवेगळे काय हे प्रादेशिक पक्ष आहेत त्याच्यामुळे एकच का बरं आहे असं हा काय आपण घेतो म्हणतो व्हिडिओ करून घेतो नाही तर बसत असतील पुढे तर मी घेतो. काही मुलांचं म्हणणं आहे की थोडं जेवणाचं वगैरे हे आहे तर मग कसं एक बघा आम्ही उरलेलं मग सरांचं आणि माझं मॅथ्सचं डिस्कशन जे आम्ही यूट्यूबला पण टाकून देऊयात. थोडं सॉरी कारण आज मिस्टरांनी असं आलं की आम्हाला इन्क्वायरी होत्या तितक्या आम्ही झेरॉक्स काढल्या होत्या पण मग मुलं याच्यानं जास्त आल्यामुळे पेपर लेट झाला. नेक्स्ट टाइमपासून पेपर शार्पली 10ला चालू होईल 11ला तर मग आपल्या 1:30 वाजेपर्यंत डिस्कशन संपेल. तर तुम्ही सांगा कसं करायचं सरांचं थोडं आणखी काही वेळ घेऊयात आपण अर्धा तास किंवा मेस वगैरे
लावून देऊ का? बघा एक गोष्ट सांगतोय, व्हिडिओमध्ये एवढं काही एक्सप्लेनेशन होत नाही, हे लक्षात घ्या. आता तर 30 झाले सर, 29. हो ओके. हो कारण ते नाही का पडतेच बरं हे नाही. हां ज्यांना जायचं आहे त्यांनी जाऊ शकता, असं काही प्रॉब्लेम नाही. पण 2-4 पोरं जरी असतील तरी थांबले पाहिजे. हो हो हां. स्वातंत्र्योत्तर काळातील पहिले लोक अदालत 1982ला कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आलेले होते? तर 1982ला कोणत्या राज्यात? गुजरात. बघा जरी गुजरातमध्ये सुरू करा, लोक अदालत म्हणजे कशासाठी की काही खटले असे असतात जे काही नॉर्मल असतात, न्यायालयात दाखल करण्याची गरज नाही, यांच्यात तडकाफडकी काय लागावा? निर्णय लागावा. हा त्या मागचा उद्देश होता, कमी वेळेत लागावा आणि सगळ्यात खर्च कमी लागावा, सगळ्यात मोठा हा होता. तुम्हाला माहिती आहे, पण याचा खरा पाया स्प्रेड जो केला तो 1985ला आपले सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस न्यायमूर्ती म्हणजे जे कोण होते भगवती, कोण होते? भगवती यांनी मोटार व्हेकलच्या जे काही क्लेम्स असतात इन्शुरन्स कंपनी सोबतच्या, त्या क्लेम संबंधित निर्णय घेण्यासाठी म्हणजे सॉरी आपल्या काय म्हणतो आपण त्याला लोक अदालतसाठी काय केलं? परवानगी दिलेली होती. ते म्हणजे कोण होते? आपले भगवती. मोटारचा क्लेम आणि थर्ड पार्टीचा जो असतो क्लेम, तर त्या संबंधित. तर हे एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. नंतर 31वा नंबरचा प्रश्न, ग्रहाचा पीठासीन अधिकारी वेळोवेळी राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे अधिवेशन बोलवतो. बघा सेशन बोलवणे, सेशन विसर्जित करणे हे काम आहे राज्यपालांचा. तिकडे कोणाचा आहे? राष्ट्रपतींचा. म्हणजे बघा आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये सांगितलं आहे किमान किती सेशन व्हायला पाहिजे? 2. किमान 2 म्हणलं, नंतर किती घ्या तुम्ही, हे डिपेंड आहे तुमच्या राष्ट्रपती आणि राज्यपालांवर. पण किमान किती झाले पाहिजे? 2. पण हे बोलवते कोण? सेशन बोलवते कोण? राज्यपाल. आणि डिझॉल्व सुद्धा कोण करतो? राज्यपालच करतो. पण जेव्हा सभागृहाचं कामकाज सुरू होतो त्याचा प्रमुख असतो पीठासीन अधिकारी. आणि हा सभागृहाचे काम सुरू झाल्यानंतर ज्या बैठकाच्या स्वरूपात काम करतो, सिटिंगच्या स्वरूपात, त्यावेळी त्या बैठका असतील त्या ॲडजर्नमेंट म्हणतो, म्हणजे तहकूब करण्याचा, अनिश्चित काळासाठी म्हणजे ॲडजर्नमेंटच्या जे काही असेल ते अनिश्चित काळासाठी तहकूब करण्याचा हा अधिकार फक्त कोणाकडे असते? मग तिथल्या पीठासीन अधिकाऱ्याच्या, म्हणजे त्या सभागृहाच्या. विधान परिषद असेल तर विधान परिषद पीठासीन अधिकारी, विधानसभा तर असतील. ठीक आहे. म्हणजे लक्षात घ्या, सेशन कोण बोलवू शकते आणि विसर्जित करू शकते? राज्यपाल. पण सभागृहात तहकुबी असते, ॲडजर्नमेंट आणि अनिश्चित काळासाठी तहकूब, हे कोण करते? व्हेरी गुड, पीठासीन अधिकारी. त्यामुळे पहिला पर्याय काय आहे? चुकीचा आहे. ठीक आहे. बरोबर प्रश्न करायचा हाही चुकीचा आहे. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन वर्षातून किमान 2 वेळा, नाही किती सांगितलं? किमान 2 वेळा. इथं किती सांगितले? 3. चला हा पण चुकीचा आहे. संस्थागित अनिश्चित काळापर्यंत स्थगिती हे दोन्ही अधिकार राज्यपालास आहे. तर हे अधिकार कोणाला आहे? प्रेसिडिंग ऑफिसर, म्हणजेच कोणाला? पीठासीन अधिकाऱ्याला आहे. त्यामुळे तिन्ही पर्याय चुकीचे आहे. आपल्याला विचारलंय बरोबर कुठे आहे? कोणताच आहे पर्याय? एकही नाही. ठीक आहे. नंतर डेटाबेस क्वेश्चन आहे. चला नंतर बघा, एक आहे इंदिरा गांधीच्या काळात स्थापन झालेली आणि एक आहे डॉक्टर मनमोहन सिंगाच्या काळात स्थापन झालेली केंद्र सरकारची. हे बघा, सरकारी आयोग 1983ला स्थापन झाली होती, इंदिरा गांधींनी स्थापन केलेली होती. आणि दुसरी हे दोनच समिती आहेत केंद्राच्या, मदन मोहन पंची आयोग, आणि हे 2007ला कोणी? डॉक्टर मनमोहन सिंग सरकारने स्थापन केलेली होती ही समिती. ठीक आहे. वित्तासंबंधित होती, केंद्र राज्यांना कसा त्यांचा डिस्ट्रीब्यूट करायचा पैसा. तर ठीक आहे. आणि आनंदपूर साहेब हे प्रायव्हेट होती, एक अकाली दल होता ना पक्ष, त्यांनी 1973 मध्ये ही काय केली होती? असा ठराव पास केला होता. कोणता? आनंदपुरी साहेब. म्हणजे आमच्या पंजाबला एवढा फंडिंग द्या संबंधित होता ते. तर ते होता अकाली दलाचा. आणि राजमन्नार जो तामिळनाडूचा होता ते आहे 1969चा. ठीक आहे. तामिळनाडू का? 91 नाही, डीएमके पक्षाचा होता, डीएमके. त्याच्यामुळे तामिळनाडूचा आहे 100%. ठीक आहे. हा, तर राजमन्नारचा 19. मग तुम्ही त्याचा लावा सिक्वेन्स, पहिलाच बरोबर आहे. ठीक आहे. ते काय ते डेटाबेस आहे, त्याच्यात काही बोलू शकत नाही.
विचार करा, बरोबर असलेली विधाने ओळखा. संसदेचे सार्वभौमत्व ही संकल्पना ब्रिटनच्या संसदेशी काय आहे, निगडीत आहे. बरोबर आहे की नाही? ब्रिटनची संसद काय आहे, सार्वभौम आहे. भारतात कोण सार्वभौम आहे? कोणीच नाही आहे. आपली कॉन्स्टिट्यूशनच काय आहे, सार्वभौम आहे. आणि प्रत्येकाला जे जे अधिकार दिले तेवढ्या अधिकारात काय आहे, सार्वभौम आहे. ठीक आहे, तर लक्षात घ्या, संसदीय सार्वभौमत्व ब्रिटनची आहे. अमेरिकेत न्यायालयीन पुनर्विलोकन नाही, हीच तर पद्धतीतूनच घेतली आहे ना. जनक म्हणतो आपण त्यांना, बरोबर आहे की नाही आहे? तर तेच आहे 1883-81च्या दरम्यान उगम झालेला होता हिचा. तर हे चुकीचं आहे. तर ब्रिटनमध्ये राज्यघटना लिखित स्वरूपात नाही. तर बरोबर आहे, लिखित स्वरूपात नाही आहे. ती कशी आहे, अलिखित स्वरूपात आहे म्हणतो. तर हे सुद्धा पर्याय बरोबर आहे. तर आपल्याला अ आणि काय आहे, क हाच पर्याय काय आहे, बरोबर आहे. नंतर आहे विभागीय परिषदा. आता बघा, विभागीय परिषदा आपल्या काय कॉन्स्टिट्युशनली आहेत का, नाही. 1956चा जो आपला राज्य पुनर्रचना अधिनियम 1956 आहे, पंडित नेहरूंच्या काळात आलेला कायदा होता. बरोबर आहे की नाही? तर या कायद्यान्वये जो काही समतोल राखायला पाहिजे राज्यांमधला, यासाठी विभागीय परिषदा, याच कोणत्या मी आता सांगितलेला काय, राज्य पुनर्रचना अधिनियम 1956 अन्वये आपल्या भारतामध्ये एकूण किती स्थापन करण्यात आले होत्या, 5. आणि 1971ला उत्तर पूर्व, नॉर्थ ईस्ट अशी एक परिषद स्थापन करण्यात आली, जिचा मेन मुख्यालय गुवाहाटीला आहे. क्लिअर झाला? पूर्वचा मुख्यालय कलकत्ता, पश्चिमचा मुख्यालय आहे मुंबई, ठीक आहे, दक्षिणचा आहे चेन्नई, मध्यचा आहे अलाहाबाद. क्लिअर झाला? आपल्याला भोपाळ वाटते, कोण आहे, अलाहाबाद. आणि नॉर्थ ईस्टचा कोण आहे, तर गुवाहाटी आहे. ठीक आहे, याच्यापैकी चुकीचा कोणता आहे, 34 पैकी तुम्ही ओळखून घ्या. ब आणि क मला वाटते हा उत्तर विभागीय दिल्लीला आहे 5वा. ठीक आहे, हा ब आणि क बरोबर आहे. ईशान्य उत्तर पूर्व गुवाहाटी, आणि मध्यचा कुठं आहे, अलाहाबाद आणि दक्षिणचा कुठं आहे, चेन्नई. ठीक आहे. नंतर बघा, घटनेच्या अनुच्छेद 148 अन्वये राज्याचा महाधिवक्ता या पदाची तरतूद करण्यात आलेली आहे. आता बघा 148 मध्ये नाही, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट यामध्ये सांगतोय, ॲडव्होकेट, आपण म्हणतो ॲडव्होकेट जनरल म्हणतो ना यांना, ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट, हा एक राज्याचा काय असतो, वकील असतो. हा राज्याचा काय असतो, वकील. तसा सेंट्रल गव्हर्नमेंटचा एक वकील असतो, त्याचं नाव काय आहे, तर लक्षात, अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया हे दोन्ही वकील यांची सुरुवात कुठून झाली, आपण जर इनडायरेक्टली पाहिलं तर 1861च्या कायद्यामध्ये, तिथून पहिल्यांदा जे त्याला म्हणतो आपण सुरुवात झाली लॉ मेंबरच्या याच्यानंतर. तर लक्षात घ्या, ही जी कंडिशन आहे याच्यामध्ये जे काही आपले डायरेक्ट आर्टिकल्स विचारलेले आहे, तर आर्टिकल 76 अन्वये आपला कोण आहे, 76 आणि महान्यायाधीश अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, आणि 165 नुसार कोण आहेत आपले, ॲडव्होकेट जनरल. ठीक आहे, हा म्हणजे चुकीची आहे. नंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नेमणूक होण्यात अर्हता प्राप्त असलेला व्यक्ती महाधिवक्ता नाही, तो महान्यायवादी असतो. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पात्रता इथं कोण पाहिजे, हायकोर्टच्या न्यायमूर्तीचा. ठीक आहे, दोन्ही पर्याय काय आहे, चुकीचे आहे. ठीक आहे, अ आणि ब. नंतर बघा 36, घटनेतील अनुच्छेद 110 अन्वये संसदेत धनविधेयक संमत करण्यासाठी विशेष कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे. तर बघा, प्रक्रिया जी प्रोसेस म्हणतात ती आर्टिकल 109 मध्ये आहे, आणि 110 मध्ये 4 सब क्लॉज आहेत. 110(1) मध्ये धनविधेयक मनी बिलची काय डेफिनेशन आहे, 110(2) मध्ये अपवाद आहे, 110(3) मध्ये जे काही आहे की हा धनविधेयक आहे की नाही आहे याच्यावर अंतिम निर्णय देण्याचा अधिकार कोणाला असेल, त्या स्पीकरलाच असेल, आणि त्यांचा निर्णय काय असेल, अंतिम असेल. भारतातील कोणत्याही न्यायालयात, कोणत्याही राष्ट्रपतीकडे, कोणत्याही ट्रिब्युनल्सकडे काय करू शकत नाही, तुम्ही आव्हान देऊ शकत नाही. आणि 10(4) क्लॉज नंबर 4 काय सांगते, तर त्याला ऑथेंटिक कोण करेल, तो धनविधेयक आहे असं ऑथेंटिक कोण करेल, लोकसभेचा स्पीकर. असे सब क्लॉज 4 आहेत कोणाचे, 110चे. मग 110 ही व्याख्येची आहे, त्याच्यामुळे 36 नंबरची स्टेटमेंट ही काय ठरते, चुकीची ठरते. नंतर ब नंबरचा, धनविधेयक प्रथम राज्यसभेत मांडता येत नाही. बरोबर आहे, धनविधेयक केवळ राष्ट्रपतींच्या संमतीने मांडता येते. बरोबर आहे ना सिस्टीम. ठीक आहे, पहिल्यांदा लोकसभेतच मांडावं लागते, आणि लोकसभेत जो काही सहमत झाला साध्या बहुमताने तो कुठे जाणार, राज्यसभेत. राज्यसभेत 14 दिवस आहे, 14 दिवसात तुम्हाला काय करायचं ते करून घेऊ शकतात ते, असं काही नाही त्यांना विरोध करा. ते फेटाळून बी शकता, दुरुस्ती सुचवू शकता, अजून नाकारू शकता, काही करू शकता. ते 14 दिवसाच्या आज स्वीकारा नाही स्वीकारा कोणावर डिपेंड असते, लोकसभेवर, आणि ते डायरेक्ट कोणाकडे जाते नंतर, राष्ट्र. पण लोकसभेत मांडायच्या आधी पहिले कुठे जाते, राज्यसभेत. पहिले काय होते, 110(4) नुसार ऑथेंटिक होते, ऑथेंटिक झाल्यानंतर ते कोणाकडे जाते, राष्ट्रपतीकडे, राष्ट्रपतीकडून गेल्यावर ते कुठे येते, लोकसभेत येते.
ओके चला 36 साठी उत्तर कोणतं आहे ब आणि क. नंतर हे डाटाबेस आहे तुमचं, हे पाठांतर करायचा भाग आहे हे. ठीक आहे, पहिला वित्त आयोग, दुसरा तिसरा चौथा आठवा, आता कोणता आहे 15वा. ठीक आहे, चला नंतर 38वा, भारतीय घटनेच्या अनुच्छेद 148 अन्वये नियंत्रक व महालेखा परीक्षक या पदाची निर्मिती करण्याची तरतूद आहे. बरोबर आहे. 148 नुसार भारताचे राष्ट्रपती नियंत्रक व महालेखा परीक्षकाची काय करतील, नियुक्ती करतील. फक्त बघा त्यांच्या राष्ट्रपती पदावर नियुक्ती करू शकतात, पण त्याला पदावरून दूर करू शकतात का, नाही. जसा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना पदावरून दूर केले जाते तसंच पद्धत कोणाला आहे, नियंत्रक व महालेखा परीक्षकाला आहे. ठीक आहे, घटनेनुसार त्यांचा कार्यकाल पद ग्रहण केल्यापासून 6 वर्ष किंवा 65 वर्ष ज्या आधी घडेल इतका असतो. तर लक्षात घ्या घटनेनुसार नाहीये, संसदीय कायद्यानुसार आहे. 148 नुसार तेच सांगितलेलं आहे की 148 मध्ये सांगितलं आहे की त्यांचा कार्यकाल निश्चित नाहीये, तो करण्याचा अधिकार कोणाला आहे, संसदेला आहे. चला चुकीचं आहे. महालेखा परीक्षक यांना संसदीय अंदाज समितीचे कान व डोळे असं संबोधल्या जाते. बरोबर आहे का चूक आहे? लोकलेखा समितीला आहे मित्रांनो. कोणाला आहे, लोकलेखा समितीला. हे काय विचारले, लोक अंदाज समिती म्हणते ना, म्हणजे चुकीचंच असेल. हा ते याच्यामध्ये तुम्ही सुधारून करून घ्याल, तसं सांगतोच मी त्यांना. ठीक आहे, मग उत्तर फक्त कोणता बरोबर आहे, बरोबर नाहीत क ब आणि क, ब आणि क तिसराच पर्याय बरोबर आहे, तिसरा पर्याय माझ्या याच्यात. ओके, ब आणि क उत्तर द्या. तर बरोबरच आहे ना, राज्यघटनेनुसार नाही आहे ना कार्यकाल. ठीक आहे. हा नंतर 39, भारतीय खालील विधानांचा विचार करा, योग्य पर्याय निवडा. घटनेत राज्यसूची समवर्ती सूचीमध्ये तुलनेने संघ सूचीचे वर्चस्व निर्माण केलेले आहे. बरोबर आहे का स्टेटमेंट, बरोबर आहे ना. यस, घटनेने राज्यसूचीच्या तुलनेत समवर्ती सूचीचे वर्चस्व निर्माण केलेले आहे. स्टेटमेंट तेच दिसते. ठीक आहे. हा तिन्ही सूचीमध्ये ज्यांचा उल्लेख नाही अशा विषयावर कायदा करण्याचा अधिकार संसदेचा आहे, म्हणजे शेषाधिकार कोणाकडे आहे, संसदेकडे. तिन्ही पर्याय काय आहे, योग्य आहे, बरोबर आहे. नंतर बघा संसदीय कामकाजाच्या साधनांपैकी बरोबर आहे. हा अल्पसूचना प्रश्न, जेव्हा कोणत्याही सदस्याला महत्वाचा देशासंबंधी महत्वाचा आलेला प्रश्न विचारण्याचा जो अधिकार आहे त्या संबंधित जो आहे तो किती दिवसाच्या आत, 10 दिवसाच्या. आणि उत्तर मिनिस्टर कसा देऊ शकतो, तोंडी पण देऊ शकतो हा अल्पसूचनाला. ठीक आहे. नंतर 41, पुढील विधानांचा विचार करा, योग्य विधान निवडा. मंत्री आपले पदे राज्यपालाची मर्जी असेपर्यंत धारण करतात. मंत्री आपले पदे राज्यपालाची मर्जी असे. सामूहिक कोणाला जबाबदार असतात, विधानसभेला. हा पण व्यक्तिगत कोणाला असतात, राज्यपालाला. चला बरोबर आहे. मंत्र्यांनी आपले पद ग्रहण करण्यापूर्वी राज्यपाल त्यांना दुसऱ्या अनुसूचीप्रमाणे पद, बघा दुसरी अनुसूची कशाचा, वेतन भत्ते यांच्या संबंधित आहे. पहिली अनुसूची कशा संबंधित आहे, आर्टिकल 1 क्लॉज नंबर 2 संबंधित आहे. राज्य आणि त्यांचे क्षेत्र आणि केंद्रशासित प्रदेशांनी त्यांचे क्षेत्र. आणि तुम्हाला माहित आहे 2 कशा समोर, वेतन आणि भत्ते. नंबर 3 शपथ. नंबर 4 राज्यसभेचे राज्यातील प्रतिनिधी. 5 आणि 6 शेड्यूल एरिया आणि ट्रायबल एरिया. 7वा नंबर लिस्ट. 8वा नंबर काय आहे तुमचा, लँग्वेज. 9वा नंबर तुमच्या फंडामेंटल राईट्सशी संबंधित ओव्हरलॅप होणारे कायदे. 10 नंबर काय आहे तुमचा, पक्षांतर बंदी. 11 आणि 12 ग्रामीण आणि शहरी. पिक्चर लायला क्लिअर. ओके चला नंतर दुसरा, हा म्हणजे चुकीचा आहे दुसरा. जो मंत्री कोणताही सलग 6 महिन्याच्या कालावधी राज्य विधिमंडळात सदस्य नसेल त्याचे मंत्रिपद असा कालावधी संपुष्टात येईल. बरोबर आहे. यस ठीक आहे, म्हणजे उत्तर योग्य विचारलेलं आहे. 41ला उत्तर काय असणार, ए अँड सी. ठीक आहे. नंतर आहे 42, घटनेच्या आर्टिकल 130 अन्वये. एकदम सोपी प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालयाचे कार्यस्थळ दिल्ली येथे आहे, मात्र घटनेने भारताच्या सरन्यायमूर्तींना, बरोबर आहे, चीफ जस्टिसना सर्वोच्च न्यायालयाचे कार्यस्थळ इतर ठिकाणी सुद्धा नेमणूक करण्याचा काय आहे, अधिकार आहे. तुम्हाला माहिती आहे 1996च्या दरम्यान एक वाद झाला होता. मद्रासला सुद्धा काय तयार करा, बेंच स्थापन करा, म्हणजे चेन्नईला आजच्या बेंच स्थापन करायचा चालू होता, पण सुप्रीम कोर्टच्या जस्टिसने काय केलं नव्हतं. ठीक आहे, पण आपल्या मताने करता येत नाही, त्यांना कोणाचा सल्ला घ्यावा लागते, राष्ट्रपतींचा. ठीक आहे. नंतर भारतातील खालील प्रकारे कोणत्या राष्ट्रपतींनी पहिल्यांदा पॉकेट नाकार अधिकार, वेटो पॉवर, पॉकेट वेटो वा वापर केलेला आहे. वेटो पॉवर किती आहेत आपले, 3. 4 ते अमेरिकेचं आपल्याला काही काम नाही, तर 3 आहेत.
3 कशावरून पडतात? आपल्या 111 वरून पडतात. अनुच्छेद किती? 111. अरे बघा, कोणतंही विधेयक दोन्ही सभागृहात पास केलं तर तो विधेयकच असतो, बिलच असतो. कोणाकडे जाणार? राष्ट्रपतीकडे जाणार. आणि राष्ट्रपतीकडे गेल्यानंतर काय सिच्युएशन घडते? राष्ट्रपती त्याला संमती देऊ शकतात. डायरेक्ट कायद्यात काय होणार? रूपांतर होणार. जर त्याला डायरेक्ट काय केला? नकार दिला, तो बिलच राहणार. बरोबर आहे. तिसरी कंडिशन आहे, पुनर्विचारार्थ पाठवू शकतात. पण कोणता? धनविधेयक आणि घटनादुरुस्ती विधेयक पुनर्विचारार्थ पाठवू शकतात का? नाही. म्हणजे सामान्य विधेयक आणि वित्तीय विधेयक आणि वित्तीय विधेयक 2 या संबंधितच काय फक्त तरतूद आहे. तर मग या कंडिशन मध्ये बघितलं तर पुनर्विचार करून आलेला जो विधेयक असेल राष्ट्रपती, तो काय असतो? बंधनकारक. पण आला पाहिजे तेव्हाच बंधनकारक आहे. म्हणजे ह्या 2 गोष्टीवर, नकार आणि पुनर्विचार, या आधारावर किती नकाराधिकार आहेत? 2. म्हणजे डायरेक्ट नकार देते म्हणजे काय? वेटो पॉवर कोणता आहे? सस्पेंड वेटो पॉवर आहे. अरे बरोबर आहे ना, डायरेक्ट सस्पेंड केलेला आहे ना. आणि जो काही म्हणतो आपण, म्हणजे सस्पेंड म्हणतो आपण, काय डायरेक्ट म्हणल्यानंतर आपण म्हणतो ना की पूर्णपणे पूर्ण नकाधिकार. बरोबर आहे. ऍब्सोल्यूट वेटो पॉवर. तर ऍब्सोल्यूट वेटो पॉवर डायरेक्ट नकाराने प्राप्त होते. पुनर्विचार म्हणजे पहिले तर नाही म्हणतोय. बरोबर आहे की नाही? म्हणजे सध्या त्याला काय केलं आहे? सस्पेंड केलेला आहे. तर असा आहे तो सस्पेंड वेटो पॉवर. आणि आपला पॉकेट वेटो पॉवर आहे, त्याच्यामध्ये तो हो पण म्हणत नाही, नाही पण म्हणत नाही, पुनर्विचारार्थ पाठवत पण नाही. त्याच्यामुळे आपले वेटो पॉवर आहे 3. तर आपल्या असं विचारलंय, पहिल्यांदा असं कोणी वापरलं तर कोण आहे? ज्ञानी झैल सिंग, जे राजीव गांधींच्या काळात वापरला होता. पोस्टल बिल बद्दल झालेला होता, जो पोस्टल बिल नुसार आपल्या पोस्टलचे पॉवर काय होणार होते? कमी होणार होते. ठीक आहे. तर नंतर आहे, मी एक 50 घेतो आणि सुट्टी देतो तुम्हाला. ठीक आहे. राज्यात सामान्य विधेयक पारित होण्याच्या प्रक्रियेत विधानसभेला अंतिम अधिकार प्राप्त आहे. थांबून देऊ का सर? हा. विधान परिषद जास्तीत जास्त किती कालावधीसाठी प्रलंबित ठेवू शकते? आता बघा कंडिशन काय आहे. तिकडे जॉईंट सिटिंगची तरतूद आहे 108 नुसार. कुठं? पार्लमेंटमध्ये. पण जॉईंट सिटिंग कुठं कुठं नाही आहे? धनविधेयकाला नाही आहे आणि घटना दुरुस्तीला पण नाही आहे. पण राज्यात 2च विधेयक असतात, एक मनी बिल असतो आणि सामान्य बिल असतो, म्हणजे ऑर्डिनरी बिल असतो. बरोबर आहे ना? तिथे कोणत्याही प्रकारचा जॉईंट सिटिंगची तरतूद नाही आहे. कारण विधान परिषद प्रत्येक राज्यात असेलच असं आहे का? नाही. त्यामुळे सर्वाधिकार कोणाकडे जाते? विधानसभेकडे. जर विधानसभेने कोणताही विधेयक, सामान्य विधेयक असेल, धनविधेयकाचा इथं प्रश्नच नाही आहे, तर सामान्य विधेयक पास केला, ऑर्डिनरी बिल पास केला, कोणाकडे गेला? जर विधान परिषदेकडे गेला तर विधान परिषद त्याच्यावर किती महिने केवळ करू शकते? 3 महिने स्टार्टिंगचे. आणि तर त्याने कोणतीच त्याच्यावर हे केली नाही, ऍक्शन घेतली नाही, तर विधानसभा पुन्हा ते काय करू शकते? पास करू शकते. आणि विधानसभेने दुसऱ्यांदा पास करून जर गेला तर विधानसभा किती महिने फक्त वाट पाहू, आणि नाही तर डायरेक्ट तो पास झाला असं समजल्या जाते. म्हणजे जास्तीत जास्त किती काळ असतो तो? 4 महिने. ओके. 45. कोणत्या तरतुदीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी संसदेने विशेष बहुमत व निम्म्या राज्यात साध्या बहुमताची गरज असते? मी मगाशीच बोललो, ज्या वेळेस आपल्या देशाच्या फेडरल सिस्टीम बद्दल, कोणत्या? संघराज्य व्यवस्थेबद्दल, जिथं संघराज्यामध्ये कोण महत्वाचं आहे? केंद्र पण आणि राज्य पण. म्हणजे जिथं जिथं ज्या तरतुदीमध्ये राज्य महत्वाचा असतो त्या याच्यासाठी राज्याची काय असते? गरज. बघा, स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा घटनादुरुस्ती केलेली होती. बरोबर आहे. गरज पडली. आता टॅक्स लावायचा, GST राज्यांचं पण कॉन्ट्रीब्युशन आहे, मग लागणारच तो. बरोबर. तुम्ही आता अजून कोणता बघितलं? उदाहरणार्थ नागरिकत्व संबंधित पण राहू शकते. सेम तसंच अजून कोणते? फेडरेशन सिस्टीम, राष्ट्रपतीची निवडणूक. राष्ट्रपतीच्या निवडणूकमध्ये कोणाचा सगळ्यात मोठा कॉन्ट्रीब्युशन असते? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती राज्यांचा आहे ना. का राष्ट्रपती का केंद्राचा प्रतिनिधित्व थोडी करते? देशाचा प्रतिनिधित्व करते. मग फेडरेशन सिस्टीम आहे. तर मग लक्षात घ्या, अशा वेळेस ते करू शकते. मग इथं बघा, संसदेचे राज्याचे प्रतिनिधी. बरोबर आहे. राज्याचे प्रतिनिधी जातात ना. बरोबर आहे. मतदारसंघाचे परिसीमन, जे बॉर्डर सीमान वगैरे काही गरज नाही आहे. ठीक आहे. राष्ट्रपती निवडणूक व त्यांची पद्धत व 7व्या सूचीतील जे लिस्ट आहे त्याच्याशी करावंच लागेल, विषय इकडून तिकडे करायचे असेल तर. ठीक आहे. म्हणजे अ, क आणि ड. अ, क, ड. 45. अ, क, ड. नंतर बघा 46. खालीलपैकी कोणत्या कलमान्वये निवडणुकीविषयी बाबीमध्ये हस्तक्षेप करण्यात न्यायालयांना मनाई करण्यात आलेली आहे? आता पहिली गोष्ट सांगतोय, न्यायालयाला हस्तक्षेप कुठं आहे करण्यास मनाई? जेव्हापर्यंत इलेक्शनचा रिझल्ट लागत नाही तोपर्यंत. एकदा रिझल्ट लागल्यानंतर ते कोणाकडे जाते? न्यायालयातच जाते. आणि इलेक्शनचा रिझल्ट लागेपर्यंत प्रोसेस कोणती घडते? तुमच्या मतदान बोगस झालेलं आहे, मतदानामध्ये काही प्रॉब्लेम झालेला आहे, तुमच्या चिन्हामध्ये काही प्रॉब्लेम झाला आहे, तुम्हाला निवडणूक जाहीरची तारीखीमध्ये काही प्रॉब्लेम वाटत आहे, आचारसंहितेमध्ये काही प्रॉब्लेम झाला आहे, मग हे सगळे वाद कुठं जाणार? निवडणूक आयोगाला. आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात जाऊ शकता का तुम्ही? जाऊ शकता हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात, पण हे नंतर. पण आता का? नाही. ठीक आहे. तर ही कंडिशन आहे. मग ही जे काही सांगितले हस्तक्षेप करण्यास मनाई, तर हे 46 नुसार कुठं सांगितलेले आहे? अनुच्छेद 339 मध्ये.
सॉरी 29 भावना महत्वाच्या आहेत. ठीक आहे 29. हा पंचायत राज विषय खालील प्रकारे कोणत्या समितीने ग्रामसभेचा उल्लेख प्रत्यक्ष लोकशाहीचे मूर्त स्वरूप म्हणजे तुम्हाला माहित आहे एकमेव भारताची जी सिस्टीम आहे ग्रामसभा जी प्रत्यक्ष लोकशाहीची काय आहे द्योतक आहे. म्हणजे भारतामध्ये जर लोकशाही प्रत्यक्ष लोकशाही नाहीच आहे ना आपण प्रातिनिधिक स्वरूपाची लोकशाही आहे आपल्याकडे म्हणजे अप्रत्यक्ष लोकशाही आहे. मग या कंडिशनमध्ये जर प्रत्यक्ष लोकशाही एकमेव असेल तो ठिकाण असेल तो कोणता आहे ग्रामसभा. गावातील 18 वर्ष पूर्ण झालेले गावाच्या मतदार यादीत नाव नोंदवले असेल 243A मध्ये काय त्याची व्याख्या आहे. आणि अशा व्यक्ती म्हणजे अशी काय करू शकते रे हे लोक काय करू शकतात ग्रामसभेचे सदस्य असू शकतात. तर हेच ग्रामसभेचे महत्व जर कोणी पहिल्यांदा विषद केला असेल तर कोण आहे सिंघवी. आणि या सिंघवी समितीने सांगितलं होतं घटना दुरुस्ती करून जोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय घटनेत टाकत नाही नवीन भाग बनवत नाही तोपर्यंत कोणतीही सुधारणा होऊ शकत नाही. ठीक आहे चला ओके. पंचायत राज स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना सर्वप्रथम हे तर बोगस म्हणजे लई सोपी प्रश्न आलाय तुम्हाला 2 ऑक्टोबर 1959 ला. ठीक आहे आंध्र प्रदेश दुसरा आहे बरोबर आहे ना. ऑप्शन चुकलाय का. सर्वप्रथम हो मग हो ना नागोरला गेले होते राजस्थानला नंतर आंध्र प्रदेश ओके की मध्ये का नाही ना. ठीक आहे आता आपण 4 दिलाय ना मी सांगितलंय. हा 4 करून घ्या. चला नंतर खालील विधाने विचारात घ्या घेतली असणार. 73वी घटना दुरुस्ती अंमलबजावणी 73चा बोलते बरं पंचायत राजचा नाही बोलत आहे. मध्य प्रदेश हे पहिले राज्य आहे बरोबर आहे. मध्य प्रदेश मध्येच पहिल्यांदा 73वी घटना दुरुस्ती काय करण्यात आली होती लागू करण्यात आली होती. 73व्या घटना दुरुस्तीमधून मिझोराम नागालँड मेघालय यांना सूट देण्यात आली आहे दिली आहे 243M नुसार. अरे बरोबर आहे ना विशिष्ट क्षेत्रांना काय असणार नाही 73वी घटना दुरुस्ती लागू होणार नाहीये. मग इथूनच तर बाबा पेसा ऍक्ट आलाय ना आपला. ठीक आहे हा तर ठीक आहे तर दोन्ही पर्याय काय आहे बरोबर आहेत. ठीक आहे पण बरोबर नाही असं विचारलेलं आहे 49ला तर ब आणि दोन्ही नाही असं. ठीक आहे नंतर हा एक क्वेश्चन बघून थांबून जाऊ. 73व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार प्रत्येक पंचायत मुदतपूर्व विसर्जन न केली गेल्यास 5 वर्षापर्यंत कार्यरत राहू शकते. तर तुम्हाला माहिती आहे 243E मध्ये दिलेला आहे कार्यकाळ दिला आहे ना. केव्हापासून निवडणुकीनंतर जी पहिली बैठक होते कोणत्याही पंचायत समिती असेल ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद महानगरपालिका कोणी असेल तिथपासून किती वर्षापर्यंत 5 वर्षापर्यंत तिचा कार्यकाल असू शकतो. ठीक आहे बाकीचे जे 20 क्वेश्चन आहेत तुमचे ते 20 क्वेश्चन आपण यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला पोहोचवू. ठीक आहे.